अधिकारियों मत्ती अध्याय 10 मत्ती अध्याय 10 मॅथ्यू चॅप्टर 10 मत्ती अध्याय 10 उसका 34 उसका 34 यह न समझो कि मैं पृथ्वी को मिलाप कराने आया हूँ। मैं मिलाप नहीं कराने नहीं पर तलवार चलवाने आया हूँ। मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका। मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे। आँखों को बंद करें। आपण डोळे बंद करूया। पवित्र पिता माँ को धन्यवाद देते वचन की सेवा को अपने हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए हम आपको धन्यवाद देते वचन की सेवा प्रभु ध्यान से हम सुनने की और ये अच्छी रीति से आत्मा के द्वारा होने की कृपा प्रदान करना प्रभु यीशु के नाम से आमीन। इसके पहले हमने जो देखा कि यीशु मसीह आए शांति स्थापित करने के लिए। आणि याच्या पहिले आपण पाहिलं की येशू ख्रिस्त आले शांती स्थापित करायला। अब वो क्या कहता है आणि आता ते काय म्हणतात? मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका। शांति स्थापित करने नहीं आया। आणि मी शांती स्थापित करायला नाही क्या आलो। करने आया है? मग काय करायला आलो? तलवार चलाने आया। तलवार चालवण्यास आलो आहे। यीशु मसीह इस पृथ्वी पर आए आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती आले। इसके आने के बहुत सारे उद्देश्य हैं। आणि त्यांचे येण्याचे खूप काही उद्देश हम आहेत। सिर्फ क्रिसमस ही जानते हैं। यीशु का जन्म इसलिए हुआ ताकि हमारे लिए। आणि आपण एवढंच जाणतो की येशू ख्रिस्ताचा जन्म यासाठी झाला आपल्यासाठी। लेकिन बाइबल हमें बहुतायत जगह में ऐसा बताता है कि यीशु का आगमन, यीशु आया, उसका बहुत सारे उद्देश्य हैं। आणि बायबल आपल्याला खूप ठिकाणी सांगतं की येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती आले त्याचे काही उद्देश आहेत। अब यहाँ पर वो कहता है मैं इसलिए आया कि तलवार चलाऊं। आणि इथे ते बोलतात की मी यासाठी आलो तलवार पहले हमने चालवायला। देखा शांति चलाने, शांति करने के लिए। पहिले आपण पाहिलं की शांती प्रस्थापित करायला वो आले। शांति किसमें थी? आणि ती शांती कोणामध्ये होती? मसीह परमेश्वर के और हमारे बीच में आणि देव आणि आपल्यामध्ये और हमारे आपस में। आणि आपल्या आपापसामध्ये। अभी ये जो तलवार वो चला रहा है, पण आता जी तलवार तो चालवत आहे वो कौन सी तलवार है? ती कोणती तलवार आहे? मर्डर करने वाली तलवार नहीं, खून करणारी तलवार नाही, परंतु वचन। पण वचनाची तलवार। यीशु मसीह आया है वचन की तलवार चलाने। आणि येशू ख्रिस्त आले वचनाची तलवार चालवण्यासाठी। ऐसा वचन जो मिलने के बाद जो कोई इसे ग्रहण करेगा उसके घर के लोग उससे अलग हो जाएंगे। आणि असं वचन जे मनुष्याला भेटल्याच्या नंतर त्याच्या घरातील लोक त्याच्यापासून वेगळे होते। 35 में लिखा है 35 मध्ये लिहिलेलं आहे, कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे। इनके घर में अलग ही, इनके घर में अलग अलग लोग पितर हो गए, यानी डिवाइड हो जाएंगे। क्योंकि तलवार चलाने से अगर सोचो एक वस्तु है उसको तलवार से काटा तो 2 भाग हो जाएगा। आणि जर कोणती वस्तू आहे त्याच्यावरती जर आपण तलवार चालवली तर तिचे 2 भाग होते। अगर हम चाकू लेते, आपण चाकू घेतो, चाकू का इस्तेमाल करते हैं, चाकूचा वापर करतो ना, कांदा लेते हैं, कांदा घेतो और कांदे को 2 भाग में काटते हैं। आणि कांद्याचे 2 भाग करतो। सही बात है। तो एक आखा कांदा 2 भाग में हो जाता है। आणि एक अख्खा कांदा 2 भागांमध्ये डिवाइड होतो। सही है। उसी रीति से आणि त्याच पद्धतीने यीशु मसीह ने अपने जो वचन कहने के द्वारा आज इस पृथ्वी पर क्या किया है? 2 राज्य स्थापित कर डाला है। आणि येशू ख्रिस्ताने आपल्या वचन म्हटल्याच्या द्वारे काय केलेलं आहे? 2 राज्य स्थापित केलेले यीशु आहेत। ने 2 राज्य यहाँ बना दिया। आणि येशू ख्रिस्ताने 2 राज्य इथे बनवले। अब क्या हो गया? आता काय झालं? परमेश्वर का राज्य देवाचं राज्य और शैतान का आणि राज्य। शैतानाचं राज्य। जो कोई परमेश्वर के राज्य में आ जाएगा आणि जो कोणी देवाच्या राज्यामध्ये येईल तो शैतान के राज्य के लोग उसके विरोध में रहेंगे, आणि शैतानच्या राज्यातील लोक त्याच्या विरोधात और राहतील। जो कोई परमेश्वर के राज्य में आएगा आणि जो कोणी देवाच्या राज्यामध्ये येईल वो शैतान के राज्य का विरोधी हो जाएगा। आणि तो शैतानाच्या राज्याचा विरोधी होऊन जाईल। इसलिए अगर बेटा अगर प्रभु यीशु में आ गया, आणि जर मुलगा येशू ख्रिस्तामध्ये आला, परमेश्वर के राज्य में आ जाएगा, देवाच्या राज्यामध्ये आला, तो बाप विरोध करेगा। मग बाप विरोध करेल। ऐसे कैसे तू गया? आणि असं कसं तू गेलास? यीशु को कैसे मानने लगा? आणि येशूला कसं काय मानू लागला? हमारे चालीरीति हमारा समाज का कौन करेगा? आणि आपल्या चालीरीती आपल्या समाजाचं कोण करेल? और इस रीति से एक ही घर में रहते हुए 2 भाग हो जाते हैं, एक प्रकाश एक अंधकार। आणि अशा रीतीने एकाच घरामध्ये राहत असताना 2 भाग होतात, एक प्रकाशाचा आणि एक अंधकाराचा। ये सब अनुभव हमारे घर के लोगों को हम सबको है। आणि हा सगळा अनुभव आपल्या सर्वांना कि आलेला आहे। हमारे हर एक के घर में कोई ना कोई अविश्वासी है। कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोण ना कोणीतरी अविश्वासी आहे। लोग मूर्ति पूजा पसंद करते हैं, त्या लोकांना मूर्ती पूजा आवडते उसमें से प्रभु ने हमें अलग किया आणि त्याच्यातून देवाने आपल्याला वेगळं इसलिए केलं। हम मूर्ति पूजा न करने के कारण वो हमारा विरोध करते हैं, आणि आता आपण मूर्ती पूजा न केल्यामुळे ते आपला विरोध करतात। और वो मूर्ति पूजा करते हैं इसलिए हम उनका विरोध करते हैं। आणि ते मूर्ती पूजा करतात म्हणून आपण त्यांचा विरोध करतो। हम उनसे नफरत नहीं करते, आणि आपण त्यांच्याशी नफरत नाही वो करत, हमसे नफरत करते हैं। पण ते आपल्याशी नफरत करतात। हम उनसे बैर नहीं करते, आपण त्यांच्याशी वैर नाही वो करत, हमसे बैर करते हैं। पण ते आपल्यावरती वैर ये करतात। फर्क है। आणि हे फरक आहे। हम अलग हो गए, आपण वेगळे झालो हमें उनके काम नहीं पसंद, आणि आपल्याला त्यांची कामं आवडत लेकिन नाही, हम उनसे प्यार करते हैं। पण आपण त्यांना प्रेम करतो। लेकिन हम यीशु के पास आने के कारण वो हमसे नफरत करने लगे, पण आपण येशूजवळ आल्यामुळे ते आपल्याशी वैर करतात वो हमसे बैर करने लगे। आणि आपल्याशी वैर करू लागतात। सबसे बड़ी बात यीशु मसीह
के पास आने के कारण, यीशु इस पृथ्वी पर आने के कारण हुआ है। आणि सर्वात मोठी गोष्ट येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आल्यामुळे झालेला हम आहे। लोग जब उनके जैसा नहीं करते हैं आणि आपण जे त्यांच्यासारखं नाही करत तो उस समय उन्हें बुरा लगता है, त्यावेळेस त्यांना वाईट और वाटतं हमारे जैसे वो नहीं करते, आणि आपल्यासारखं ते लोक करत नाही। यीशु पर विश्वास नहीं करते, येशू विश्वास चर्च में नहीं आते, चर्चमध्ये येत नाही, प्रभु को नहीं मानते, देवाला मानत नाही, तो हमें बुरा लगता मग है। आपल्याला वाईट वाटतं। आपको समझ में आया? इस रीति से तलवार चल गई। आणि अशा रीतीने तलवार चालली गेली। इसलिए प्रभु यीशु ने कहा कि मनुष्य को उसके पिता से, बेटी को उसकी माँ से, यानी बहू को उसके सास से, यानी हर एक घर का व्यक्ति का, जो एक व्यक्ति का लाइफ का जो व्यक्ति रहेंगे, दूसरे व्यक्ति लोग, उनमें क्या होगा? अगर सब मसीह में नहीं है तो इस रीति से तलवार इन्हें अलग करेगी। आणि जर सगळे ख्रिस्तामध्ये नाही आहे तर अशा पद्धतीने तलवार काय करेल? त्यांना वेगळं करेल। प्रियो, तलवार यानी प्रभु का वचन। आणि तलवार म्हणजे देवाचं वचन। आज हम लोग प्रभु का वचन ग्रहण करके ही हम चल रहे हैं। आणि आज आपण देवाचं वचन ग्रहण करूनच चालत आहोत। प्रभु ने हमें मूर्ति पूजा करने से मना किया, आणि देवाने आपल्याला मूर्तिपूजा करायला मना केलं। प्रभु ने हमें हर संडे को चर्च में आने के लिए कहा। आणि देवाने प्रत्येक रविवारी चर्चमध्ये यायला सांगितलंय। जो काम प्रभु ने हमें कहा कि क्रूस पर अपना हल पर हाथ रख के पीछे नहीं होता, आणि जे काम देवाने आपल्याला सांगितले की नांगरणीवरती हात ठेवल्यानंतर मागे वळून पाहू नकोस। तो इस रीति से क्या हुआ? आणि अशा रीतीने काय झालं? ये हम करने के कारण आणि हे आपण केल्यामुळे आज हमारे जीवन में क्या हो गया है? आणि आज आपल्या जीवनामध्ये काय झालेलं आहे? आज हमारे जीवन में अलगपन हो गया है, यानी परमेश्वर ने क्या किया? तलवार चला दी। आणि आज आपल्या जीवनामध्ये वेगळेपणा आलेला आहे, म्हणजे तलवार चालवलेली आहे। आज हमारे घर के लोग हमारी बैरी है। आणि आज आपल्याच घरातील लोक आपले वैरी आहेत। देखा, मनुष्य की बैरी उसके घर के लोग हो गए। आणि माणसाची जी वैरी आहे त्याच्या घरातली लोकच असते। तलवार चलने के कारण आणि तलवार चालल्यामुळे आज हमारे घर के लोग हमारे बैरी हो गए, आणि आज आपल्या घरातील लोक आपले वैरी झालेले हम लोग आहेत। प्रकाश में आए। कारण आपण प्रकाशात आलेलो हमेशा आहोत। याद रखो, अंधकार प्रकाश का वैर करता है। आणि नेहमी लक्षात ठेवा, जो अंधकार आहे प्रकाशाची वैर करतो। अंधकार को प्रकाश अच्छा नहीं लगता, आणि अंधकाराला प्रकाश आवडत नाही। परंतु याद रखो, इसीलिए अंधकार के लोग हमारे बैरी है, वो हमें नफरत करते हैं। आणि म्हणून अंधकाराचे लोक आपले वैरी आहेत आणि ते आपल्याशी वैर करतात। कि मत्ती अध्याय 10 का 34-35, मैथ्यू 10 34-35। यीशु आए तलवार चलाने के लिए, आणि येशू ख्रिस्ताने तलवार चालवण्यासाठी और इसीलिए आज उसके लोग बोलकर अलग किए गए लोग हैं। आणि आज त्याची लोक म्हणून आपल्याला वेगळं करण्यात आलेलं आहे। तलवार चलने के कारण, यीशु मसीह ने अपनी तलवार चलाने के कारण आज हम सब अलग हो गए आणि येशू ख्रिस्ताने आपली तलवार चालवण्यामुळे आपण सगळेजण वेगळे झाले हम आहोत। थोड़े से डिफरेंट हो गए। आणि थोडेसे आपण वेगळे झालेलो हमारे आहोत। घर से हम प्यार करते, भले वो हमसे नफरत करते, लेकिन हम फिर भी उनसे प्यार करते हैं। आणि आपल्या घरातील लोक भलेही आपल्याशी वैर ठेवतात, पण आपण तरी सुद्धा त्यांना प्रेम करतो। इसलिए प्रियो, प्रभु के आगमन से, प्रभु यीशु के आने के कारण क्या हो गया है? आज तलवार चल रही है। आणि येशू ख्रिस्त आल्यामुळे आज काय झालेलं आहे? तलवार चालवण्यात आली आहे। यीशु शांति स्थापित किया है, आणि येशू ख्रिस्ताने शांती स्थापित केली आहे, लेकिन तलवार भी चला दी है। पण तलवार चालवली। मालूम हुआ? तो यीशु आया है तलवार चलाने। आणि येशू आला आहे तलवार तो चालवण्यासाठी। आज जितने लोग इस तलवार को ग्रहण करते हैं, आज जेवढी लोक या तलवाराला ग्रहण करतात, हाँ, तलवार लेते हैं, तलवार घेतात, उनको तलवार चलानी ही पड़ती है। आणि त्यांना तलवार चालवावीच लागते। आज यीशु हमारे अंदर आने के कारण आणि आज येशू आपल्यामध्ये आल्यामुळे हम भी परमेश्वर का ये जो वचन है, जो तलवार है, हम इसे इस्तेमाल करते हैं। आणि आपण हे जे देवाचं वचन आहे, जे तलवार आहे, आपण त्याचा वापर इसे करतो। हम चलाए बिना रह नहीं सकते, आणि याला आपण चालवल्याशिवाय राहू नाही इसका शकत। इस्तेमाल किए बिना हम रह नहीं सकते। आणि याचा वापर केल्याशिवाय आपण राहू नाही और आप शकत। हमेशा याद करना आणि नेहमी लक्षात ठेवा कि जब भी आप इस तलवार को चलाते हो आणि जेव्हा तुम्ही तलवार चालवता तो बहुत सारे लोग आपका विरोध करते हैं। आणि खूप लोक तुमचा विरोध करतात। हाँ, होता है, इसको वचन बहुत मालूम हो गए तो ज़्यादा सिखाने लगे। आणि या वचन खूप जास्त माहीत पडले की जास्त शिकू लागले ज़्यादा हमको नहीं सिखाना। आणि जास्त आम्हाला शिकू नको। कभी कभी मसीह लोग भी तलवार का इस्तेमाल करने वाले लोग भी विरोध कर रहे हैं। आणि कधी कधी ख्रिस्ती लोक सुद्धा जे तलवार चालवत असतात त्यांचा विरोध करतात। अविश्वास ही जरूरी नहीं है। आणि गरजेचं नाही अविश्वास। कभी कभी विश्वास में बढ़ गए वो लोगों को जब आप वचन तलवार चलाते हो, उन्हें समझाते हो वचन का इस्तेमाल करके, तो उन्हें अच्छा नहीं लगता है। आणि कधी कधी ख्रिस्तामध्ये वाढलेली, विश्वासामध्ये वाढलेली जी लोक आहेत त्यांना जर तुम्ही वचनाच्या वरती तलवार घेऊन जर तुम्ही त्यांना शिकवू लागता तर ते लोक त्याचा विरोध करतात। इसलिए कभी कभी वही तलवार चलाने वाला, सामने वाला भी वही तलवार लेके चलाता है। आणि कधी कधी तो समोरचा पण व्यक्ती तीच तलवार घेऊन मग चालवतो। जबकि तलवार इसलिए चलाना है ताकि जो अंधकार है वो अलग होगा। आणि तलवार यासाठी चालवायची आहे की जे अंधकार आहे तो वेगळा लड़ने के करण्यासाठी लिए नहीं करना है। आणि लढण्यासाठी त्याचा वापर नाही लड़ने के करायचा। लिए इस्तेमाल करने के लिए प्रभु ने वचन का इस्तेमाल नहीं बोला है। आणि लढण्यासाठी वापर करायचा याचा देवाचा
वचन आपल्याला नाही म्हणाले. जिन व्यक्तियों के अंदर अंधकार है उस अंधकार को अलग करना और वो व्यक्ति को बचाना. आणि ज्या व्यक्तीमध्ये अंधकार आहे त्या व्यक्तीमधून अंधकार दूर करणं आणि त्याला वेगळं करणं हे आपलं काम आहे. इसके लिए प्रभु यीशु हमारे भी जीवन में तलवार लेकर आए. आणि म्हणून येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये तलवार घेऊन आलेला जब आहे. आप किसी से भी तलवार से बात करते हो, आणि जेव्हा तुम्ही कोणाशी तलवार घेऊन बोलता, वो तलवार से काटना नहीं, आणि त्या तलवारीने नुकसान नहीं करना, त्या तलवारीने कापायचं नाही, म्हणजे नुकसान नाही करायचं. परंतु क्या करना है, परंतु काय करायचं आहे, एक अलगपन आना चाहिए. आणि एक वेगळेपण आलं जैसे पाहिजे. यीशु मसीह ने तलवार चलाने के कारण अंधकार के लोग अलग हो गए और उजियारे के लोग अलग हो गए. आणि जसं येशू ख्रिस्ताने तलवार चालवल्यामुळे अंधकार वेगळा झाला आणि उजेड वेगळा झाला. किसी इंसान का नुकसान नहीं किया, आणि कोणत्याही माणसाचं नुकसान नाही केलं. उसने सिर्फ अलगपन लाया. आणि त्याच्यामध्ये फक्त वेगळेपण आणलं. वैसे ही हम भी जब किसी के लिए वचन इस्तेमाल करते हैं, मग तसं आपण सुद्धा कोणासाठी असं वचनाचा वापर तो करतो, उन व्यक्तियों को अंधकार अलग हो जाना चाहिए. आणि त्या व्यक्तीपासून अंधकार वेगळा झाला पाहिजे. वो व्यक्ति हर्ट, नुकसान, उस व्यक्ति का कुछ आत्मिक जीवन खराब नहीं होना चाहिए. आणि त्या व्यक्तीचं नुकसान किंवा त्याचं आत्मिक जीवन खराब नाही झालं पाहिजे. मालूम हुआ, इसलिए प्रभु यीशु भी हमारे अंदर इसलिए आए कि हम भी क्या करें, यीशु हमारे अंदर आकर हमारे द्वारा तलवार चलाते हैं. आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये यासाठी आले की आपल्यामधून ते काय करतात, तलवार चालवतात. हालेलुया. हालेलुया. यीशु मसीह आए तलवार चलाने के लिए. आणि येशू ख्रिस्त आले तलवार चालवण्यासाठी. 21 परमेश्वर टूटे हुए हृदय को जोड़ने के लिए आया है. आणि तुटलेल्या हृदयांना जोडण्यासाठी येशू आलेला आहे. बड़े उस वचन को वाचलेल्या वचनाला यशाया येशया 61 61 उसका 1 2 3 1 ते 3. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. बगड हृदय जणांना पट्टी बांधावी, धरून गेलेल्यांना मुक्तता व बंदीवानांना बंधमोचन विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनीतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले लोक म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. परमेश्वर का वचन कहता है कि यीशु मसीह इसलिए आए ताकि सियोन में जो दुख कर रहे हैं, निराश है, उनके सिर पर जो राख है वो दूर करने के लिए और सुंदर पगड़ी बांधने के लिए. आणि येशू ख्रिस्त यासाठी आले की सियोनमध्ये जे शोकग्रस्तांनी भरलेले आहे त्यांच्या डोक्यावरची जी राख आहे ती काढून त्याला एक सुंदर मुकुट घालण्यासाठी. सियोन मतलब परमेश्वर का घर. आणि सियोन म्हणजे देवाचं घर. परमेश्वर के घर में आने वाले लोगों के सिर में जो राख है, यानी जिसका कोई कीमत नहीं, गंदी बातें, वो दूर करके, यानी शोक दूर करके सुंदर पगड़ी यानी मसीह का मन पहनाने के लिए. आणि जे कोणी देवाच्या मंदिरामध्ये येतात त्यांच्या डोक्यावरती किंवा मनावरती जे काही घाण आहे, अशुद्धता आहे, ती दूर करण्यासाठी त्यांच्यावरती एक चांगलं सुंदर पगडी बांधण्यासाठी और उनका विलाप दूर करके आणि त्यांचा विलाप दूर करून हर्ष का तेल लगाने के लिए, हर्षरूपी तेल यानी लावण्यासाठी, उन्हें आनंदित करने के लिए. म्हणजे त्यांना आनंदित करण्यासाठी. फिर उनको क्या करना है, एक सक्सेस ओढ़नी उड़ाना है, यानी वो हर चीज में यशस्वी, असफल नहीं. आणि प्रत्येक यशस्वाची ओढणी त्यांना पांघरायची आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी अयशस्वी वो नाही. अब फेल नहीं होना चाहिए. आणि ते नापास नाही झाले जिस पाहिजे. काम में वो जो काम हाथ में लेंगे उसमें यश. आणि जे काम हातामध्ये घेतले त्याच्यामध्ये यश. और वो एक ऐसे पेड़ के समान होने चाहिए जो परमेश्वर की महिमा करता है, आणि अशा झाडासारखे असले पाहिजे जो देवाचा गौरव जो करतो कहे कि हाँ ये प्रभु का है. आणि जे म्हणतील की हा देवाचा ये आहे. करने के लिए प्रभु यीशु आए. आणि हे करण्यासाठी येशू ख्रिस्त आले. इसीलिए शॉर्टकट में बताया टूटे हुए हृदय को जोड़ने के लिए. आणि शॉर्टकट मध्ये सांगितलं की तुटलेल्या हृदयांना जोडण्यासाठी. टूटा हुआ हृदय के मन में हमेशा गलत विचार रहते हैं. आणि ज्यांची मनं तुटलेली असतात त्यांच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार टूटा असतात. हुआ हृदय हमेशा दुखी करता है. आणि तुटलेलं हृदय नेहमी माणसाला दुःखी करतं. टूटा हुआ हृदय यशस्वी नहीं होता है. आणि तुटलेलं हृदय कधीही यशस्वी होत नाही. टूटा हुआ हृदय एक ऐसा वृक्ष नहीं बनता जो महिमा करेगा, वो हमेशा निराश मुरझा जाता है. आणि तुटलेलं हृदय असं कधीच दृश्य बनणार नाही जो देवाचा गौरव करेल, पण तो नेहमी हताश निराश राहतो. इसीलिए यहाँ पर इन सारे पॉइंट्स के लिए बताया गया टूटा हुआ हृदय जोड़ने के लिए. आणि या सगळ्या पॉईंटसाठी सांगण्यात आलं की तुटलेलं हृदय जोडण्यासाठी. यीशु मसीह इसलिए आए, यहाँ पर उनका आने का मुख्य उद्देश्य था खास करके मसीहों को बनाना.
आणि येशू ख्रिस्ताचा इथे येण्याचा मुख्य उद्देश होता ख्रिस्ती लोकांना बनवण्याचा. यहाँ पर उनको बनाना, इथे त्यांना बनवणं, आनंदित रखना आनंदित और ठेवणं हर बात में क्षेत्र में उनको विजय आणि देना। प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना विजय देणं. ये मुख्य उद्देश्य यीशु मसीह का यहाँ आने का है। आणि हा मुख्य उद्देश येशू ख्रिस्ताचा इथे येण्याचा उस आहे. पर विश्वास करने वाले दुखी, निराश, हताश, एकदम ऐसे बैठे हुए परमेश्वर को पसंद नहीं है। आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणारे एकदम दुःखी, हताश, निराश बसलेले त्याला बिलकुल आवडत नाही. परंतु आनंदित, हर्षित, एकदम हर क्षेत्र में जय पाने वाले ऐसा देखकर प्रभु को अच्छा लगता है। परंतु आनंदित, हर्षित आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त करणारी अशी लोक त्यांना आवडतात. इसीलिए प्रभु आया है कि सियोन चर्च में, यानी सियोन के जो लोग हैं, जो परमेश्वर के घर में लोग हैं, उन्हें जोड़ने के लिए। आणि येशू आलेला आहे जे सियोनमध्ये येणारी जी लोक आहेत त्यांची हृदय जी तुटलेली आहे त्यांना जोडण्यासाठी. 22वां पॉइंट देखेंगे। 22वां पॉइंट आपण पाहूया. यीशु मसीह आए हैं कि जो दत्तक लिया है, यानी हमें अडॉप्शन करके आणि येशू ख्रिस्त आलेले आहेत आपण जे दत्तक घेतलेली आहोत हमें आत्मा देने के लिए, आणि आपल्याला आत्मा देण्यासाठी हमें पवित्र आत्मा देने के लिए। आणि आपल्याला पवित्र आत्मा देण्यासाठी. हम पढ़ेंगे यूहन्ना अध्याय 14 योहान अध्याय 14 उसका 16 और 17। त्याचा 16 आणि 17. जॉन चैप्टर 14 योहान अध्याय 14 14 उसका 16 और 17। त्याचा 16 आणि 17. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवा देईल, म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करेल. पर यीशु मसीह इस पृथ्वी पर इसलिए आए, आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती यासाठी आले, जो कलीसिया में आते हैं, अडॉप्शन किया हुआ दत्तक लिए हुए बच्चों के अंदर ऐसा आत्मा मिले जो उन्हें हमेशा मदद करेगा, उन्हें छोड़कर कभी नहीं जाएगा। आणि जी लोक मंडळीमध्ये येतात त्या लोकांना देवाने जे दत्तक घेतलेले आहे त्या दत्तक घेतलेल्या त्याच्या पुत्रांना असा पवित्र आत्मा द्यावा जो त्यांना कधीही सोडून जाणार नाही. वो उसका मददगार रहेगा आणि तो त्यांचा मदतगार राहील. और संसार उसे देख नहीं सकेगा। आणि जग त्याला पाहू नाही शकणार. जॉन चैप्टर 14 योहान अध्याय 14 उसका 16 और 17। त्याचं 16 आणि 17. संसार उसे देख नहीं पाएगा, संसार उसे जान नहीं पाएगा। आणि जग त्याला पाहू नाही शकत, जग त्याला ओळखू नाही शकत. क्यों? क्योंकि संसार का नहीं है वो, कारण तो जगाचा नाही आहे. संसार में जो है उससे बड़ा है जो हमें है, आणि जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षाही मोठा आहे जो आपल्यामध्ये आहे. जो परमेश्वर का आत्मा हमारे अंदर है, जो देवाचा आत्मा आपल्यामध्ये इसलिए आहे हमें दिया गया है। आणि म्हणून तो आपल्याला देण्यात आलेला वो आहे. आत्मा हमें कब मिला? यीशु मसीह आने के कारण। आणि तो आत्मा आपल्याला केव्हा भेटला? येशू ख्रिस्त अगर आल्यानंतर. यीशु मसीह इस पृथ्वी पर नहीं आते आणि जर येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आले तो ये नसते सहायक हमें नहीं मिलता। हा मदतगार आपल्याला भेटला नसता. जुने करार में आप देखो, नबियों के ऊपर पवित्र आत्मा था, आणि जुन्या करारामध्ये बघा जे नबी होते त्यांच्यावरती देवाचा आत्मा जिसको उतरायचा. प्रभु ने चुना है उन्हीं के ऊपर होता आणि है। ज्यांना देवाने निवडलेलं आहे त्यांच्यावरती देवाचा आत्मा लेकिन उतरायचा. यीशु मसीह आने के कारण पण येशू ख्रिस्त आल्यामुळे आज ये पवित्र आत्मा हर मसीहों के ऊपर है। आणि आज हा पवित्र आत्मा प्रत्येक ख्रिस्ती लोकांवर आज आहे. यहाँ बैठा हुआ एक भी व्यक्ति ऐसा नहीं बोल सकता है मेरे अंदर नहीं है, ऐसा नहीं बोल सकता। आणि आज इथे बसलेला कोणत्याही व्यक्ती असं नाही म्हणू शकत की माझ्यामध्ये पवित्र आत्मा नाही और आहे. ये पवित्र आत्मा हमें मदद करता है, आणि हा पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो. परमेश्वर से जो हमें चाहिए वो लेने के लिए आणि देवाकडून जे काही आपल्याला पाहिजे ते भेटण्यासाठी और हक से लेने के लिए, आणि हक्काने घेण्यासाठी, उसके राज्य में बने रहने के लिए, त्याच्या राज्यामध्ये बनून और राहण्यासाठी उसकी संतान बने रहने के लिए। आणि त्याचे संतान बनून अगर राहण्यासाठी. ये पवित्र आत्मा नहीं आता आणि जर पवित्र आत्मा आला तो नसता हम परमेश्वर की संतान नहीं बनते, मग आपण देवाचं मूल झालं नसतं. कब के भटकाने में आ जाते। आपण कधीच भटकवण्यामध्ये आलो आपको असतो. मालूम है सबसे बड़ा काम पवित्र आत्मा क्या करता है? आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठं काम पवित्र आत्मा काय करतो? हमें इस संसार में भटकाने में नहीं आने। आणि आपल्याला या जगामध्ये तो भटकू देत नाही. कितने लोग आए, कितने लोग चले गए भटकाने में आए, लेकिन अभी तक हम भटकाने में नहीं आए। आणि किती लोक आले, किती लोक निघून गेले, पण ती लोक भटकवण्यामध्ये आले, पण आपण भटकवण्यामध्ये नाही आले. ऐसा नहीं कि आपको भटकाने वाले लोग नहीं मिले, आणि असं नाही की तुम्हाला भटकवणारे लोक भेटली नाही. आए आपको भटकाने वाले रास्ते में भी ऐसे लोग मिले जो मसीह कहलाते लेकिन भटकाने वाली आत्मा से भरे हुए हैं। आणि भटकवणारी लोक जे तुम्हाला रस्त्यामध्ये भेटली, कुठेही भेटले, पण ती लोक अशी आहेत ज्याच्यामध्ये भटकवणारी आत्मा आहे. लेकिन आप भटकाने में नहीं आए, पण तुम्ही भटकवण्यामध्ये नाही आले. पवित्र आत्मा ने आपको कंट्रोल रखा, एक ही कलीसिया में बनाए रखा, आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला नियंत्रणामध्ये ठेवलं आणि एकाच मंडळीमध्ये बनवून ठेवलं, आधीन में रखा, आधीमध्ये ठेवलं, वचन में बढ़ाया, वचनात वाढवलं, पहले से भी अच्छा
लाइफ क्लियर। पहिल्याविषयी चांगलं जीवन केलं. ये हुआ क्यों? आणि हे झालं का? यीशु मसीह ने पवित्र आत्मा देने के कारण। कारण यीशु ख्रिस्ताने पवित्र आत्मा दिल्यामुळे. पवित्र आत्मा हमारे अंदर आने के कारण आज हमारी जिंदगी में ये सब हुआ है। आणि पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये आल्यामुळे आज हे सगळं काही झालेलं आहे. मालूम हुआ? तो इसीलिए हमें यीशु मसीह आया, इसलिए आया ताकि हमें क्या मिले? पवित्र आत्मा मिले। आणि यीशु ख्रिस्त आले यासाठी आले की आपल्याला पवित्र आत्मा मिळावा. तो अभी 3 विषयों के लिए हम प्रेयर कर लेंगे आणि या 3 विषयासाठी आपण प्रार्थना करू. खड़े हो जाएंगे। आपण उभे राहूया. हाथ जोड़ेंगे, प्रार्थना करेंगे। प्रभु यीशु, आप आए हो वचन की तलवार चलाने के लिए। आप जब इस पृथ्वी पर थे, अंधकार और प्रकाश अलग किया, शैतान का राज्य और परमेश्वर का राज्य अलग किया। आपने परमेश्वर का राज्य स्थापित किया। इसी पृथ्वी पर परमेश्वर का राज्य बनाया और उसमें हमें परमेश्वर के दत्तक बोलकर, परमेश्वर के बच्चे बोलकर दत्तक लिए। और हमें भी आपने आत्मा की तलवार दी। मैं धन्यवाद देता हूँ। आज वही आत्मा की तलवार हमारे द्वारा चलती है। इसलिए बहुतायत लोग हमारे से अलग हो जाते हैं। आज आपने हमें इस संसार में से अलग किया, मसीह का जन बनाया। हमारे घर के लोग से भी, हमारे जाति के लोगों से भी आपने हमें अलग किया, प्रकाश में लाया, आत्मा में बनाया। हम धन्यवाद देते हैं। हमारे टूटे हुए हृदय को आपने जोड़ दिया। हमारे ऊपर का सारा शोक, सारा विलाप दूर करके हमें मसीह का मन पहनाकर हर क्षेत्र में विजय किया है। यश की ओढ़नी आपने उड़ा दी है। धन्यवाद देते हैं। हर्ष के तेल से अभिषेक किया है। इसलिए हर परिस्थिति में आप हमें हर्षित रखते हो। धन्यवाद देते हैं आपकी पवित्र आत्मा के लिए जो आपने हमें दिया है। उसके लिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं। आज इस आत्मा के कारण ही तो अभी तक हम आपके राज्य में हैं। और हम आपके राज्य से बाहर गए नहीं, बाहर जाएंगे भी नहीं। आप ही बने रहे। धन्यवाद देते हैं आपकी आत्मा के लिए। यीशु के नाम से आमीन। आपको को बंद करना। पवित्र करना में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु। पवित्र पिता आपने अपनी आत्मा की तलवार चलाकर आज हमें संसार से अलग कर दिया प्रभु और परमेश्वर के राज्य में लाया प्रभु। आज वही आत्मा की तलवार आज आप हमारे अंदर से चलाते हो, जिसके कारण होता है लोग हमसे दूर होते और उस आत्मा की तलवार से हमारे निकट भी आते हैं। हम कोटि कोटि धन्यवाद देते हैं आज इस आत्मा की तलवार के लिए प्रभु जो आपने हमें अंदर दिया है। धन्यवाद देते हैं हमारे टूटा हुआ हृदय जोड़ने के लिए और प्रभु हमें हर्ष का ओढ़नी उड़ाने के लिए और प्रभु हर्ष के तेल से अभिषेक करने के लिए, यश की ओढ़नी उड़ाने के लिए, हर क्षेत्र में विजय देने के लिए और मसीह का मन पहनाने के लिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं। आपने हमें पवित्र आत्मा के द्वारा दत्तक लिया प्रभु और आज इस संसार में जो है उससे बड़ा है जो हमें है। इसलिए प्रभु हम भटकाने में नहीं आए और ना ही कभी हम आएंगे प्रभु। इसलिए पवित्र आत्मा के लिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं। इन सभी को यीशु के नाम से खबर करते हैं। धन्यवाद देते प्रभु आपका आगमन सिर्फ इसी विषयों के लिए नहीं परंतु हमें पवित्र आत्मा देने के लिए आपका आगमन अंधकार से प्रकाश अलग करने के लिए, आपका आगमन मसीह का मन पहनाने के लिए, टूटे हुए हृदय को जोड़ने के लिए, आपके पास आने वाले परमेश्वर के भवन में आने वाले लोगों को सदानंदित रखने के लिए आपका आगमन हुआ। हम धन्यवाद देते हैं, धन्यवाद आप आए और ये सब किया और आगे तक चलेगा जब तक मसीह लोग हैं, जब तक आपका दूसरा आगमन नहीं होता। धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से। बैठ जाएंगे। खाली बोलते हैं।
पवित्र आत्मा जो हमें परमेश्वर ने दिया है, आणि जो पवित्र आत्मा देवाने आपल्याला दिलेला आहे हमें एडॉप्शन किया है, हम परमेश्वर की संतानें बोलता है। आणि आपल्याला दत्तक घेतले आणि आपण देवाचे मूल आहोत असं आपल्याला सांगतात। उसका एक वचन और भी पढ़ लेंगे। त्याचं अजून एक वचन आपण पाहू। गलतियों की पत्री अध्याय 4 उसका 6। गलतीकरांचं पत्र अध्याय 4 त्याचं 6। गलेशियन्स गलतीकरांचं पत्र अध्याय 4 उसका 6 त्याचं 6। तुम्ही पुत्र आहात, तुम परमेश्वर के बच्चे हो, म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणारे आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतकरणात पाठवले आहे। हम आज हे अब्बा पिता, हे प्यारे पिता ऐसा करके जो आवाज़ देते हैं, उस आप करने के लिए उसने परमेश्वर के पुत्र का आत्मा दिया है, हमारे अंदर भेजा है। और वही आत्मा आज हमारे द्वारा क्या करता है, पिता को परमेश्वर को हे अब्बा पिता करके पुकारता है। आणि हे अब्बा ही माझ्या प्रेमळ पिते असं बोलणारा जो देवाच्या पुत्रामध्ये जो आत्मा होता, तोच आत्मा त्याने आपल्यामध्ये टाकलेला आहे। म्हणून आज आपण देवाला म्हणतो, हे माझा देव, हे माझा देवा, हे माझा पिता, हे माझा प्रेमळ बाबा। अभी हम 23वां पॉइंट देखेंगे। 23वां पॉइंट आपकी यीशु मसीह इस पृथ्वी पर क्यों आए? यीशु ख्रिस्त या पृथ्वीवर का आले? आने का मुख्य उद्देश्य क्या था? त्यांचा येण्याचा मुख्य उद्देश काय होता? दूसरा पत्रस अध्याय 1 दूसरा पत्रस अध्याय 1 उसका 4 त्याचं 4। सेकंड पीटर दूसरा पेत्र चैप्टर 1 अध्याय 1 वर्स 4 त्याचं 4। त्यांच्या योगी मौल्यवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारे जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे। यहाँ लिखा है कि जिसके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत बड़ी प्रतिज्ञाएं दी है, इनके द्वारा तुम सड़ाहट चूककर संसार के बुरी अभिलाषाओं से और ईश्वरीय स्वभाव में समभागी होते हो। तो यीशु मसीह इसलिए आए कि हमें इस संसार से, संसारी जो स्वभाव है उससे निकालकर ईश्वरीय स्वभाव में भागीदार बनाने के लिए यीशु मसीह आए। आणि येशू ख्रिस्त यासाठी आले की आपल्यामध्ये जो जगाचा जो स्वभाव आहे तो काढून आपल्याला ईश्वरी स्वभाव देण्यासाठी येशू आले। परमेश्वर का स्वभाव आणि देवाचा स्वभाव, जिस स्वभाव में पहले स्वरूप में परमेश्वर ने आदम और हव्वा को बनाया, आणि ज्या स्वभावामध्ये देवाने पहिले आदम आणि हव्वेला बनवलेले होते, लेकिन इस संसार में आने के बाद अभी पहला आदम और हव्वा पाप करने के कारण भ्रष्ट हो गए। परमेश्वर पाप उनके जीवन में आने के कारण जो कोई इस संसार में आता है वो भ्रष्ट होता है। आणि आदम आणि हव्वेने पाप केल्यामुळे ते भ्रष्ट झाले आणि जो कोणी या जगामध्ये येतो तो भ्रष्ट होतो। इस संसार में आपको किसी को सिखाने की जरूरत नहीं, ऑटोमेटिकली इंसान झूठ बोलता है। आणि या जगामध्ये आल्यानंतर कोणाला शिकवायची गरज नाही लागत, आपोआप माणूस खोटं बोलायला लागतो, ऑटोमेटिकली वो भ्रष्ट होने लगता है आणि आपोआप तो भ्रष्ट होऊ लागतो। लेकिन इस भ्रष्टता से, सड़ाहट से छूटकर संसार की बुरी अभिलाषाओं से हमें ईश्वरीय स्वभाव में हमें ले जाता है, समभागी बनाता है। आणि भ्रष्टतेपासून आणि खराब झालेल्या जीवनापासून सोडून आपल्याला ईश्वरी सामर्थ्याने नवीन जीवन आपल्याला देण्यासाठी घेऊन जातो। और हमें उसके साथ साथ बहुमूल्य और बहुत बड़ी प्रतिज्ञाएं दी है। आणि त्याच्या सगळं देवाने एक बहुमूल्य आणि मोठी प्रतिज्ञा आपल्याशी केलेली आहे। मैं तो निश्चय आशीष दूंगा, निश्चित आशीर्वाद प्रतिज्ञाएं, आणि या प्रतिज्ञा जगत के अंत तक मैं तेरे साथ रहूंगा, युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे। मैं निश्चय तुझे जहाँ मैं हूँ वहाँ तुझे ले जाऊंगा, आणि निश्चित जिथे मी आहे तिथे तुला घेऊन जाईल। इस प्रतिज्ञाओं को कोई तोड़ नहीं सकता। आणि या प्रतिज्ञेला कोणी तोडू नाही हम शकत। लोग भी स्कूल में प्रतिज्ञा लेते हैं, आणि आपण पण शाळेत प्रतिज्ञा घेतो, भारत मेरा देश है, भारत माझा देश सारे आहे, भारतीय मेरे भाई बहन हैं। सर्व भारतीय माझे भाऊ बहीण आहेत। बच्चों को और उन लोगों को प्रतिज्ञा क्या है कोई मालूम नहीं है, पण मुलांना ती प्रतिज्ञा काय आहे हे माहीत नसतं, और वो अपने भारत देश से गद्दारी करते हैं। आणि भारत देशाची गद्दारी करतात। लेकिन यहाँ पर हम जो हमारा परमेश्वर कैसा है, जो कुछ उसने प्रतिज्ञाएं दी है वो उसे पूरा करता है। आणि आपला देव कसा आहे, त्याने जी काही प्रतिज्ञा दिलेली आहे ती तो पूर्ण करतो। वो उसमें से एक भी उसमें नहीं हुए बिना वो छोड़ेगा नहीं। आणि त्याच्यामध्ये एकही पूर्ण झाल्याशिवाय तो सोडत नाही। ये यीशु के आने के कारण हुआ, आणि हे येशू ख्रिस्ताचा आल्यामुळे झाले। यीशु आने के कारण आणि येशू ख्रिस्त आज आल्यामुळे हम ईश्वरीय स्वभाव में समभागी हो गए। आणि आज आपण ईश्वरीय स्वभावामध्ये सहभागी झालो। ईश्वरीय स्वभाव कौन सा है मालूम? ईश्वरीय स्वभाव कोण आहे माहिती? प्रेम करना। प्रेम करणं। आप आज प्रेम कर रहे हैं, आज तुम्ही प्रेम करताय, करते हैं ना? यहाँ तक कि आपने आपको जिसने सताया, आपके शत्रुओं को भी आप प्रेम करते हो। आणि इथपर्यंत ज्याने तुम्हाला सतवलं तुमच्या शत्रूंवरती पण तुम्ही प्रेम
जातात. आपकी ऐसी इच्छा रहेगी कि आपके शत्रु नरक जाए, तुमची अशी इच्छा असेल ना की तुमच्या शत्रूने नरकामध्ये जावं, है ना? ये कैसे हुआ? आणि हे कसं झालं? इतना सताने वाले को आप कैसे क्षमा कर पाते? आणि इतकं सतावण्यामुळे तुम्ही कसं काय क्षमा करू शकता? ईश्वरीय स्वभाव है. आणि ईश्वरीय स्वभावामुळे पहले आपको इतने कभी किसी को न देने वाले लोग आज मसीह में होने के बाद जिनसे ना हमारी जान ना पहचान, वो हमारे ना रिश्तेदार है, फिर भी जो कोई हमसे कुछ मांगता है हम उसे दे देते हैं. आणि पहिले आपण कोणाला काहीच देत नव्हतो, पण येशू ख्रिस्तामध्ये आल्यामुळे जे आपण पहिले देणारे होतो ते आपण देणारे झालो. सही बात है. गहने गिरवी रखे आपने पैसा दिया है, आणि दागिने गिरवी ठेवून तुम्ही पैसे दिलेले आहेत, हेल्प किया है, मदत आपके केली पास आहे. नहीं है बोलकर आपने ऐसा तक किया है. आणि तुमच्याजवळ नाही म्हणून तुम्ही इथपर्यंत केलेलं आहे. अगर आप मसीह में नहीं होते तो करते क्या? जर तुम्ही ख्रिस्तान नसता तर तुम्ही केलं असतं का? ये ईश्वरीय स्वभाव है. आणि हा ईश्वरीय स्वभाव आहे. दया करना, दया करता. जाने दे, सामने होते ना, छोड़ो, जाने दो. ये पहले हम लोग नहीं ऐसे कैसे छोड़ने का, कैसे अच्छा लड़की से मारने का, छोड़ने का नहीं अभी जाने दो. छोड़ो. ये ईश्वरीय स्वभाव. आणि हा ईश्वरीय स्वभाव. यीशु ने भी ऐसा ही किया ना. ईश्वरी पण असंच उसे केलं छोड़ दो, उसे जाने दो. आणि त्यांना सोडून दिलं जाऊ दे. उस लाजरस को कब्र से बाहर आने के बाद उसको बोला खोल दो, छोड़ दो उसको. आणि लाजराला कब्रातून बाहेर काढल्याच्या नंतर येशू म्हणाला त्याला सोडा. परमेश्वर यीशु मसीह का ईश्वरीय स्वभाव हम सब में आने के लिए परमेश्वर ने आज कृपा की. आणि येशू ख्रिस्ताचा आणि देवाचा ईश्वरीय स्वभाव आपल्यामध्ये येण्यासाठी देवाने कृपा अगर केली. यीशु नहीं आते तो ईश्वरीय ये स्वभाव हमें नहीं आता, आणि जर येशू ख्रिस्त आले नसेल हा ईश्वरीय स्वभाव आपल्यामध्ये आला हमें नसता, कभी नहीं आता. कधीच आला नसता. हम वैसे ही कठोर हट्टी जुना स्वभाव लेकर ही चलते और मरते और नाश होते. आणि जसं आपण कठोर आणि स्वभाव घेऊन आपण चाललो असतो आणि नाम आपला नाश झाला असतो. इसीलिए यीशु मसीह के आने से आज दो फायदा हुआ. आणि येशू ख्रिस्त आल्यामुळे याला दोन फायदे झाले. एक, हम ईश्वरीय स्वभाव में सहभागी हुए आणि एक आपण ईश्वरीय स्वभावामध्ये सहभागिता झाली. और प्रतिज्ञाएं हमें जो मिली वो परमेश्वर ने हमें दी है. आणि प्रतिज्ञाची देवाने दिली ती आपल्याला भेटलेली आहे. हमें आज हमारे पास प्रतिज्ञाएं हैं. आणि आज आपल्याजवळ प्रतिज्ञा आहे. आज हमारे पास प्रभु के वायदे हैं. आणि आज आपल्याजवळ देवाचा करार आहे. लोग बोलते तुम्हें क्या मिला यीशु के पास जाकर? आणि लोक म्हणतात तुम्हाला येशूजवळ जाऊन काय भेटलं. अरे देखो तुम्हारे घर की परिस्थिति ऐसी है, आणि बघा तुमच्या घरातली परिस्थिती अशी लेकिन आहे. आपके पास आप बोलते मुझे स्वर्ग मिला है, स्वर्ग मिला है मुझे. आणि तुम्हाला स्वर्ग भेटलेला आहे. आप वो बता कर उनको उनका मुंह बंद कराते हो. आणि हे असं बोलून तुम्ही त्यांचं तोंड बंद क्योंकि करावं. आपके पास ऑलरेडी वो है, कारण ही गई है. आणि तुमच्याजवळ पहिलेच ते आहे कारण तुम्हाला ते देण्यात आलेलं आहे. इसलिए यीशु के आने से एक सबसे बड़ा कार्य हुआ. आणि म्हणून येशू ख्रिस्त आल्यामुळे मग सर्वात मोठं हे कार्य झालं. 24 यीशु मसीह आए राजा बनकर राज्य करने को. आणि येशू ख्रिस्त आले राजा म्हणून राज्य करण्यासाठी. पढ़ेंगे वाचूया यशाया येशया 9 उसका 6 और 7. तसं 6 आणि 7. आयसया येशया 9 अरे 9 6 and 7. 6 आणि 7. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. हमारे लिए एक बच्चा जन्म लिया है. आम्हाला पुत्र दिला आहे. हमें परमेश्वर ने उसका बेटा दिया है. त्याच्या खांद्यावर सरकार आहे. हाँ, उसके खाने पे एक सरकार, एक सत्ता आ चुकी है. त्याला अद्भुत मंत्री, हाँ, उसको एक अद्भुत मंत्री, समर्थ देव, हाँ, पराक्रमी परमेश्वर, सनातन पिता, अनंत काल का पिता, शांतीचा अधिपती शांति म्हणते. का राजकुमार बोला जाएगा. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. उसके राज्य बढ़ती जाएगी, शांति का रहेगा, उसको अंत नहीं. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून हाँ, वो दावीद के सिंहासन पर बैठकर त्याचे साम्राज्य चालवेल. वो उसका राज्य चलाएगा. आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने वो हमेशा उसके आगे से हमेशा न्याय से व नीतिमत्तेने और धार्मिकता से दृढ व स्थिर करेल. दृढ़ यानी मजबूत करेगा और स्थिर करेगा. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस सदा सर्वकाल वो टिका के वो परमेश्वर कहता है ऐसा ही करेगा. तो यीशु मसीह का जन्म इसलिए हुआ कि राजा बनकर राज्य करने. आणि येशू ख्रिस्त जन्म कशासाठी झाला? राजा म्हणून राज्य करण्यासाठी. आयसया 9 उसका 6 and 7. येशया 9 6 आणि 7. तो यीशु मसीह जन्म इसीलिए लिए. इसलिए तो जब पिलातुस के सामने यीशु मसीह लाए गए, आणि म्हणून पिलाच्या जवळ जेव्हा येशू ख्रिस्ताला आणण्यात आलं, हाँ, तब
पिलातुस ने उसे पूछा, आणि पिलाताने त्याला विचारलं, क्या तू राजा है? तू राजा आहेस ना? तो उसने क्या कहा? हे लोक काय म्हणाला? पढ़े 18 में यूहन्ना यूहान 18 अध्याय 18 और उसका पढ़ो 33 से 33 से पढ़ो। 33 पासून वाचूया. तेव्हा पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले, तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. हाँ, मतलब इसका मतलब है वो अंगीकार करता है कि हाँ मैं राजा हूँ, इसलिए मेरा राज्य है, लेकिन मेरा राज्य इस संसार का नहीं. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुदियांचा स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. हाँ, तो मेरे सेवक क्या करते? लड़ाई करते और तेरे हाथ में कभी नहीं सोते. परंतु आता माझे राज्य येथे नाही. लेकिन मेरा राज्य यहाँ का नहीं है. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? हाँ, तो मतलब तू राजा है. येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असं हाँ. आपण म्हणता. ये मतलब मैं तू कहता है ना मैं राजा हूँ. मी यासाठी जन्मलो आहे हाँ, मैं इसीलिए जन्म लिया, व यासाठी जगात आलो आहे. इसलिए इस संसार में आया, बस कि मैं राजा बना. तो और यीशु मसीह ने क्या किया? कलवरी क्रूस पर अपना प्राण देकर उसने एक नया राज्य स्थापित किया. आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला प्राण देऊन एक नवीन राज्य स्थापित पर केले. इतना ये राज्य दिखाई नहीं दे रहा. आणि परत इतका हे राज्य दिसून नाही आत्मिक रीति से ये राज्य है. आणि आत्मिक रीतीने हे राज्य जो आहे आज हम लोग जिसमें जी रहे हैं ना, जे आज आपण ज्याच्यामध्ये जगत भले आहे हम पृथ्वी पे, आणि भलेही आपण पृथ्वीवरती लेकिन आहोत, इसी पृथ्वी पे यीशु मसीह ने एक राज्य बनाया. पण या पृथ्वीवरती येशू ख्रिस्ताने एक राज्य बनवलं, आत्मिक राज्य. आत्मिक राज्य. वो राज्य परमेश्वर का राज्य. आणि ते राज्य देवाचं राज्य. और इस परमेश्वर के राज्य में राजा है यीशु मसीह. आणि या देवाच्या राज्यामध्ये राजा आहे प्रभू येशू. और उसके लोग प्रजा कौन है? आणि त्याची प्रजा कोण आहे? सारे मसीह लोग. हम सारी ख्रिस्ती लोक आपण. मालूम है हम सब सैनिक की नई भर्ती किए गए. आणि आपण सर्व सैनिकांसारखे आपण भरती केलेली हम आहे. उसके लोग भी हैं, आपण त्याची लोक पण प्रजा आहोत, भी है, प्रजा पण आहोत, और हम सैनिक भी हैं, आपण सैनिक पण और आहोत, हम उसके सेवक भी हैं. आपण त्याचे सेवक पण सब आहोत. हम ही हैं. सगळं काही आपणच आहोत. और हमारा इस्तेमाल प्रभु करता है. आणि आपला वापर प्रभू येशू करतो. इसलिए परमेश्वर ने यीशु मसीह ने यही पर राज्य बनाया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने इथेच राज्य बनवलं. और हम सबको क्या किया है? आणि आपल्या सर्वांना काय केलेलं आहे? उसकी प्रजा बोलकर चुना है. त्याची प्रजा म्हणून निवडली. इतना महान राज्य है ये कि इस राज्य में पवित्रता है. आणि किती महान राज्य आहे हे ज्याच्यामध्ये पवित्रता और आहे. आज हम इस राज्य में होने के कारण हमारा राजा पवित्र है, इसलिए हम भी पवित्र हैं. आणि आज आपण या राज्यामध्ये असल्यामुळे आपला राजा पवित्र आहे म्हणजे आपण जी प्रजा आहोत ती पण पवित्र आहे. वो न्याय से और धार्मिकता से राज्य करता है. आणि न्यायाने आणि नीतिमत्वाने तो राज्य करतो. इसलिए हमारे ऊपर जो कोई अन्याय करता है उसके ऊपर परमेश्वर शासन करता है. म्हणून जो आपल्यावरती अन्याय करतो तो त्याच्यावरती शासन करतो. धार्मिकता से हमें चलाता है. आणि नीतिमत्वाने तो आपल्याला चालवतो. धार्मिकता से जो परमेश्वर की नजर में सही है वो हमसे करवाता है. आणि जे देवाच्या नजरेमध्ये योग्य आहे ते आपल्याकडनं करून घेतो. यहाँ तक कि हमारे जीवन में भी राजा बोलकर ही आया है. आणि इथपर्यंत आपल्या जीवनात राजा होणं आलेला आहे. हम क्या बोलते हैं? मेरा राजा कौन है? आणि आपण काय म्हणतो? माझा राजा कोण आहे? हम बोलते हैं ना प्रभु यीशु तू मेरा राजा है, मेरे जीवन में राज्य कर. आणि आपण म्हणतो ना प्रभू येशू माझा राजा आहे, माझ्या जीवनामध्ये तू राज्य कर. सही बात है. तो यीशु हमारे हृदय में भी सिर्फ परमेश्वर का पुत्र बोलकर जन्म नहीं लिया है, राजा बोलकर भी आया है. आणि देवाने आपल्या जीवनामध्ये फक्त एक पुत्र म्हणून जन्म नाही घेतलेला आहे पण राजा म्हणून तो आलेला आहे. इसलिए यीशु मसीह ने इस पृथ्वी पर जन्म लिया है राजा बोलकर. आणि येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे राजा म्हणून. 25 का पॉइंट. लूक अध्याय 1 लूक अध्याय 1 और उसका 35. त्याचं 35. लूक चैप्टर 1 लूक अध्याय 1 और उसका 35. त्याचं 35. लूक अध्याय 1 उसका 35. त्याचं 35. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परतकाळाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणते. देवदूताने उत्तर दिले, हाँ,
स्वर्गदूत ने कहा, पवित्र आत्मा तुझ्यावर पवित्र येईल आत्मा तुझ पर आएगा आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. परमेश्वर का आत्मा का छाया तुझ पर करेगा. म्हणून ज्याचा जन्म होईल जिस मानवी पुत्र का जन्म होगा तो तेरे गर्भ के द्वारा होगा, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पवित्र परमेश्वर का पुत्र कहा जाएगा. इसीलिए मानवीय स्वभाव को पवित्रताई में लाने के लिए यीशु मसीह का जन्म हुआ. आणि मानवी स्वभावाला पवित्रतेमध्ये आणण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. हम पवित्र होना अशक्य बात है, आपण पवित्र होणं अशक्य गोष्ट क्योंकि होती. ऑलरेडी हम सब पाप में जन्म लेते हैं. कारण पहिलेच आपण सर्वजण पापामध्ये और जन्म जो घेतो. कोई जन्म लेता है आणि जो कोणी जन्म घेतो वो जन्म से ही पापी है. तो जन्मापासूनच पापी आहे. आप इसे वचन को वचन संहिता 139 में भी पढ़ सकते हैं. आणि हे सर्व वचन 14:139 मध्ये वाचू शकता. साम 51 में भी पढ़ सकते हैं. 14:51 मध्ये वाचू शकता. जिसमें लिखा है मनुष्य माँ के गर्भ से ही पापी है. आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे मनुष्य जो आहे तो आईच्या उदरापासूनच पापी आहे. माँ के गर्भ से ही पापी है. आणि आईच्या उदरापासूनच पापी आहे. सोचो कोई मतलब इस पृथ्वी पर कोई भी पवित्र नहीं, म्हणजे या पृथ्वीवर कोणीही पवित्र नाही. लेकिन यीशु मसीह ने माँ के ही पेट में पवित्रता में जन्म लिया. पण येशू ख्रिस्ताने आईच्या उदरामध्ये पवित्रतेमध्ये जन्म इसी घेतला. कारण से मसीह लोगों के जो गर्भ में बच्चा होता है आणि ह्याच कारणामुळे ख्रिस्ती लोकांच्या गर्भामध्ये जो मूल येतं वो गर्भ से ही पवित्र होते ते गर्भापासूनच पवित्र असतात. हैं. तो समझा, मसीह लोगों के जो बच्चे हैं, आणि ख्रिस्ती लोकांची जी मुलं आहेत जो गर्भवती होते हैं, त्या गर्भवती होतात वो उनके गर्भ के बच्चे जन्म से ही माँ के गर्भ से ही पवित्र होते हैं. आणि त्यांच्या गर्भामध्ये जी मुलं असतात ती जन्मापासूनच आईच्या उदरापासूनच पवित्र असतात. मालूम हुआ. लेकिन कौन से मसीह? पण कोणते ख्रिस्ती जिनकी शादी मसीह पद्धत से हुई, ज्यांचं लग्न ख्रिस्ती पद्धतीत झालेलं आहे, जिनकी शादी मसीह पद्धत से हुई, उनके बच्चे गर्भ से ही पवित्रताई में जन्म लेते हैं. आणि ज्यांचं लग्न ख्रिस्ती पद्धतीमध्ये झालेलं आहे त्यांची मुलं पवित्रताईमध्ये जन्म घेतात. माँ के पेट में आया तो पापी बोला जाता है. आणि आईच्या उदरामध्ये आलं तर पापी म्हणण्यात येतं. लेकिन जिन बच्चों, जिन लड़का लड़की की शादी क्रिश्चियन पद्धत से हुई, उनके गर्भ में, उनके जीवन में आने वाला, उस औरत के गर्भ में आने वाला बच्चा गर्भ से ही पवित्र है. आणि ज्या मुला मुलींचं लग्न ख्रिस्ती पद्धतीमध्ये होतं त्या स्त्रीच्या गर्भामध्ये येणारा मूल गर्भापासूनच पवित्र ये असतं. करने के लिए आणि हे करण्यासाठी यीशु मसीह का जन्म हुआ. येशू ख्रिस्ताचा जन्म इसलिए झाला. हुआ. ये असंभव बात थी, आणि अशक्य गोष्ट होती लेकिन परमेश्वर ने किया. पण देवाने ते शक्य केले. मालूम हो. अभी आप बोलोगे ऐसा कैसा, अभी हमारे मसीह भाई बहन यीशु पर विश्वास करते हैं, आणि आपले ख्रिस्ती भाऊ बहीण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात. उनके जो गर्भ में जो बच्चे हैं आणि त्यांच्या गर्भामध्ये जे मुलं आहेत वो मसीह के बच्चे नहीं हैं, आणि मसीह के बच्चे हैं, आणि ते ख्रिस्ताची मुलं नाही आहेत ना, लेकिन वो गर्भ से पवित्र नहीं कहलाए जाएंगे. पण ते गर्भापासून पवित्र नाही म्हणण्यात येणार. क्योंकि उनकी शादी रीति रिवाजों से हुई है, कारण त्यांचं जे लग्न आहे रीतिरिवाजाप्रमाणे झालं संसारिक रीति रिवाजों से. आणि जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झाले. शादी इम्पोर्टेंट है. आणि लग्न महत्वाचं आहे. शादी में मसीह होना जरूरी है. लग्नात ख्रिस्त असणं गरजेचं आहे. दोनों भी पति पत्नी यीशु को ग्रहण करने वाले, यीशु पर विश्वास करने वाले होने चाहिए. आणि दोघेही नवरा बायको येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे असले मैं आपको पाहिजे. ये भी बताती हूँ, सोचो लड़का यीशु में, लड़की यीशु में नहीं है, आणि मी तुम्हाला हे सांगते की मुलगा येशूमध्ये आहे आणि मुलगी येशूमध्ये नाही, या लड़की यीशु में, लड़का यीशु में नहीं है. किंवा मुलगी येशूमध्ये आहे आणि मुलगा येशूमध्ये नाहीये. भले शादी मसीह पद्धत से हुई, भले लग्न ख्रिस्ती पद्धतीने झालं उनके बच्चे मसीह गर्भ से पवित्र नहीं है. पण त्यांची मुलं गर्भापासून पवित्र नाहीये. भले शादी मसीह पद्धत से हुई, भले लग्न ख्रिस्ती पद्धतीत झाले, दोनों भी विश्वासी होने चाहिए. दोघेही विश्वासी असले पाहिजे दोनों भी मसीह पर विश्वास करने वाले होने चाहिए. आणि दोघेही देवावरती विश्वास ठेवणारे असले पाहिजे. याद रखो, लक्षात ठेवा. आदम और हव्वा दोनों परमेश्वर की संतान. आणि आदम आणि हव्वा दोघं पण देवाचं मूल होते. आदम अविश्वासी था क्या? आणि आदम अविश्वासी होता का? हवा अविश्वासी थी क्या? हवा आदम विश्वासी. हवा अविश्वासी थी क्या? आणि हवा अविश्वासी होती का? नहीं ना. अभी आपको समझा? आणि आता तुम्हाला समजलं. एक आप बोलोगे अभी हमारे यहाँ पर भी बहुत ऐसी शादी हो गई है जिनका लाइफ पार्टनर अविश्वासी था, आणि आपल्या इथे पण अशी खूप सारे लग्न झालेले आहे ज्याचा लाईफ पार्टनर अविश्वासी होता, लेकिन एक लाइफ पार्टनर विश्वासी है. पण एक लाईफ पार्टनर विश्वासी आहे. तो वैसे में हम देखते हैं कि ऐसी शादी मसीह पद्धत से हुई. आणि त्यांचं लग्न ख्रिस्ती पद्धतीत झाले. मसीह पद्धत से होने के बावजूद भी उनके बच्चे
गर्भ से पवित्र नहीं है। आणि ख्रिस्ती पद्धतीत लग्न होऊन सुद्धा त्यांची मुलं गर्भापासून पवित्र नाहीये। फर्क मालूम पड़ा? फरक माहीत पडला। इसलिए बाइबल क्यों बताती है बायबल काय सांगते कि विश्वासी होना चाहिए, विश्वासी ने विश्वासी से शादी क्यों करना चाहिए, ताकि आपके बच्चे गर्भ से पवित्र हो। आणि विश्वासाने विश्वासी लोकांशी लग्न का केलं पाहिजे, कारण त्यांची मुलं गर्भापासूनच पवित्र असावी। मालूम हुआ? त्याला मात्र आपण ध्यान नाही द्यायचं, आपण जास्त जवळ केलं ना की मसीह का बलिदान से क्या रिश्ता, आणि बायबल सांगतं की ख्रिस्ती लोकांचं बलिदानाशी काय नातं, इसलिए रिश्ता नहीं है। आणि म्हणून नातं मसीह नाही। ने मसीह से ही विवाह करा। आणि ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती लोकांशी विवाह केला वो जो पाहिजे। संतति है ना, वो संतति गर्भ से पवित्र है, उनसे उनको तकलीफ नहीं हो। आणि ती जी संतती आहे ती गर्भापासूनच पवित्र आहे आणि मग त्यांच्यापासून त्यांना त्रास नाही होणार। इसलिए वो बच्चे डिफरेंट है। आणि म्हणून ती मुलं वेगळी आहेत। जैसे अभी उदाहरण के तौर पर हमारे यहाँ पर जो शादी हुई, आणि आपल्या इथे जे लग्न झालं पूनम और संदीप, पूनम नाही आणि संदीप भाऊ, कौशिक, साई, कौशिक इसमें वो दोनों क्रिश्चियन थे। आणि दोघं पण ख्रिश्चन होते, दिनेश और मेघा, भाऊजी आणि ताई। और तो रसिका और राहुल, अश्विनी और ब्रायन, वो तो कैथलिक थे, इसलिए हम उनको विश्वास नहीं बोल सकते। नहीं, सरिताचा नवरा जो अविश्वासी होता, ती विश्वासी होती, तिचा नवरा अविश्वासी होता। रवि की पत्नी, वो भी पत्नी उसकी अविश्वासी थी, इसलिए वो शादी सूरज और आरती, और वो दोनों मसीह है। तो ये मसीह पद्धत है, ये दोनों भी शादी के समय में क्रिश्चियन बैकग्राउंड है। आणि हे दोघं पण लग्नाच्या वेळेला ख्रिश्चन बॅकग्राऊंड आहे। उनके बच्चे गर्भ से पवित्र है, आणि म्हणून त्यांची मुलं गर्भापासून पवित्र आहेत। मालूम हुआ? तो ये करने के लिए यीशु मसीह आए। मानवी स्वभावाला पवित्रतेमध्ये पुनर्संचित करण्यासाठी येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर जन्म घेतला। मानवी स्वभाव को पवित्रता में फिर से वापस लाने के लिए यीशु मसीह इस पृथ्वी पर जन्म लिए, इस पृथ्वी पर आए। ठीक है, 26 हम देखेंगे। 26 आपण पाहूया। अगर आज फटाफट करेंगे तो 31 हो जाएगा, फिर कल भी उसी का हम देख सकते हैं स्टूडेंट का। हम निकालेंगे इब्री अध्याय 2 17 और 18। इब्री घरांचं पत्र अध्याय 2 त्याचं 17 आणि 18। इब्रू अध्याय 2 इब्री घरांचं पत्र अध्याय 2 उसका 17 और 18। त्याचं 17 आणि 18। यीशु मसीह दयालु और विश्वासु महायाजक होने के लिए इस पृथ्वी पर आए। आणि येशू ख्रिस्त दयाळू आणि विश्वसनीय महायाजक बनण्यासाठी या पृथ्वी तलावरती आले। म्हणून त्यांना सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते। वो हमारे जैसा देहधारी होना उसे अगत्य था, जरूरी था, यासाठी इसलिए की लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरता, लोगों के पापों के लिए एक प्रायश्चित्त करने के लिए त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी परमेश्वर के रिलेशन में जो करना चाहिए वो करने के लिए दयालु व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे, प्रमुख महायाजक होना। कारण ज्यावेळी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, जब उसकी परीक्षा की घड़ी में उसने दुख होया, क्या उठाया, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना जितने जनों की परीक्षा होती है, दर्द से जाते, दुख में जाते, उनको त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे। मदद करने के लिए वो समर्थ परमेश्वर है, हमेशा तत्पर परमेश्वर है। मालूम हुआ? तो यीशु मसीह इस पृथ्वी पर इसलिए आए कि एक अच्छे दयालु और विश्वासु महायाजक बनकर हमारे पापों के लिए प्रायश्चित्त कर सके। आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती यासाठी आले की चांगले दयाळू आणि विश्वसनीय महायाजक म्हणून आपल्यासाठी प्रायश्चित्त आज हमारे करावे। पास 24 आवर्स ऐसा एक महायाजक है जो कभी भी पिता से हमारे लिए मध्यस्थी करता है। जब हम बोलते प्रभु क्षमा कर, तुरंत प्रभु यीशु पिता से कहता है, जानने मैंने इनके लिए खून बहाया है, तुरंत प्रायश्चित्त करते हैं, मैंने इनके लिए खून बहाया है, और हमारे ऊपर काटना तुरंत नहीं है। आणि आज आपल्या जवळ 24 एक असा चांगला महायाजक आहे
आहे जो आपल्यासाठी वारंवार जेव्हा आपण चुका करतो आपल्यासाठी विनवणी करतो की बोलतो पिता यांना क्षमा कर आम्ही याच्यासाठी रक्त वावलेला आहे. पहिला तुरंत शिक्षा होता था, पहिले लगेच शिक्षा अभी व्हायची, तुरंत शिक्षा होती है, आता लगेच शिक्षा होती का? जल्दी नहीं मिलती है। लवकर नाही शिक्षा नोट होत. करो, आपसे गलतियां होती है, तुम्ही नोट करा तुमच्याकडे चुका आपका होतात, तुरंत शिक्षा नहीं दिया जाता। तुम्हाला लगेच शिक्षा नाही लेकिन दिली. जब आप 7-8 बार वही गलतियां करते हो, पण जेव्हा तुम्ही 7-8 वेळा तीच चुका करतात तब उसके बाद आपको एक छोटा सा फटका मिलता है, पण त्याच्यानंतर मग तुम्हाला एक लहानसा फटका मिळतो छोटी सी सर्दी हो जाती है, आणि मग छोटीशी लहानशी सर्दी छोटी होते, से एक खांसी हो जाती है, लहानसा खोकला होतो ऐसे छोटा सा एक हल्का सा बुखार है, आणि इसमें त्याला मौत नहीं आहे आई। त्याच्यामध्ये मृत्यू नाहीये. सर्दी से भी लोग मरते हैं, सर्दीने पण लोक मरतात, सिर दर्द से भी लोग मरते हैं, डोकेदुखीने पण लोक मरतात, बुखार में भी लोग मरते हैं। तापेमध्ये पण लोक लेकिन मरतात. प्रभु की स्तुति हो, हमको सर्दी आने दो, खांसी आने दो, बुखार आने दो, हम मरते नहीं हैं, सिर्फ थोड़े से फटका मिलता है, हम प्रभु अभी नहीं करेंगे आप लोग, थोड़े दिन तक हम नहीं करते, फिर हम एक कुत्ते का शेपूट है ना, आणि कुत्र्याचं शेपूट आहे फिर से थोड़े समय के लिए कुत्ते का शेपूट सीधा हो जाता है, आणि थोड्या वेळासाठी कुत्र्याचं शेपूट सरळ होतं, फिर वापस टेढ़ा, नंतर वाकडे हम राहतात. वापस थोड़े दिनों के बाद वही गलतियाँ करते हैं, पुन्हा आपण थोड्या दिवसांनी त्या चुका करतो. फिर हम वापस प्रभु क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर। लेकिन जब तक शिक्षा आती नहीं तब तक हम करते हैं, आणि जोपर्यंत शिक्षा येत नाही तोपर्यंत आपण ते काम करत असं. सही है। जब शिक्षा आ गई, आणि जेव्हा शिक्षा आली अभी अगर मैं सोचूं मैंने गुस्सा किया, मुझे प्रभु तुरंत नहीं मानता, इसलिए क्या होता है, मुझे और गुस्सा करने के लिए मौका मिलता है, क्योंकि प्रभु ने कुछ शिक्षा नहीं दिया ना। आणि मी राग केला तर मग लगेच मला देवाने शिक्षा नाही दिली, मग मला पुन्हा राग करण्याची माझ्यामध्ये उत्साहीपणा येतो. हमारे एस्तर का मैं उदाहरण बताती हूँ। एस्टरचं उदाहरण सांगितलं. एस्तर को भी मैं मारना छोड़ दिया था, आणि एस्टरला मी मारणं सोडलं होतं, तो सिर्फ डांटती थी, फक्त ओरडायची. तो इसलिए एस्तर क्या करती थी, मग एस्टर काय करायची, ये लोग का सुनती नहीं थी। याला पण ऐकत नव्हते. बोले अम्मा को बताइए क्या, आणि दीदीने सांगून हाँ जाओ बताओ, नंतर सांगा वो क्या करेगी, आणि त्या सिर्फ थोड़ा सा डांटती है, फक्त दीदी थोडंसं ओरडतात बस. बस। अब तो अम्मा मारती थी, आता पहले अम्मा मारती थी तो डरता, अम्मा को बताओ तुम सब ठीक, लेकिन अम्मा मारना छोड़ दिया, आम्हाला मारणं सोडून दिलं. इसीलिए अभी ऐसा मत सोचो कि मैं चर्च के मेंबर छूटे, बच्चों को भी मारना मैंने छोड़ दिया, आणि मेरे भी बच्चों को मारणं मैंने सोडून. मारना छोड़ दिया। माझ्या मुलांना पण मारणं सोडून दिलं. चर्च के बहुत सारे पेरेंट्स नाराज हुए ना मेरे से, आणि चर्चमध्ये खूप आईवडील माझ्यावरती नाराज आहेत. ये आपने हमारे बच्चों को मारना क्यों छोड़ दिया है, आणि दीदी तुम्ही माझ्या मुलांना मारणं का सोडून दिलं, मारो, आपका डर होना चाहिए, आणि तुम्ही मला तुमची भीती असली आपका पाहिजे. डर करके हम लोग खिला देते थे, आणि तुमची भीती करून आम्ही त्यांना खायला घालायचं. तो ये रहने दो, मैं सोचा क्यों मारने का, इनके माँ बाप है, इन्होंने ही मारना चाहिए, मैं क्यों मारूं, आणि त्यांच्या आईवडिलांनी तो मारले, मी कशाला मारू. यार तो जोशुआ इसको तो मैंने मारना छोड़ दिया, आणि जोशुआला मारणं सोडून दिलं. प्रभु देख लेगा। आणि देव बघेल. लेकिन जब ये बातें 1 बार 2 बार 3-4 बार हुई, फिर मैंने वापस काटी से मारना चालू किया। आणि या गोष्टी 2-3 वेळा पुन्हा व्हायला लागल्या, मग पुन्हा मी तिला मारणं चालू 3-4 केलं. बार वार्निंग देती हूँ, आणि 3-4 वेळा मी वॉर्निंग देते बेटा ये करना, ये करना, ये करना, ये करना, नहीं किया 3-4 बार 4-5 बार देखती हूँ, अच्छा फिर मैं काटी उठाती हूँ, 1 2 3 सट मार के फिर उसको याद रह जाता है, फिर बराबर से अभी कबाड़ बंद होता है, अभी बराबर से एप्पल आने के बाद धो के रखा जाता है, अंडा आया तो धो के तुरंत लगाया जाता है, 2-3 दिन वो अंडा बाहर है, फिर इसका एप्पल थैली में रखेगा तो 200 रुपये किलो एप्पल है, 150 रुपये से 200 रुपये एप्पल है, बड़ा बड़ा एप्पल लेगा तो 200 रुपये, महंगा है ना, थैली में रखेंगे तो खराब हो जाएगा ना, थैली में चलेगा तो लाके से उसको निकाल के धोना है, धोने के लिए क्या कष्ट है, नल तो है, थोड़ी ड्रम में से पानी निकालना है, वो भी नहीं है, फिर काटी से मारना है। तो आपको समझ में आया, जब मार इंसान को तुरंत मिलता था तो डर रहेगा, आणि मार माणसाला लगेच भेटतो तेव्हा त्याच्यामध्ये भीती अभी राहते. मार तुरंत नहीं मिलने के कारण क्या हो गया, आणि आता लगेच मार भेटत नाही म्हणून काय झालं, रगीलपना आ जाता रगीलपणा येतो. है ना, इसीलिए तुरंत बार बार मारने लगा। आणि म्हणून लगेच वारंवार मारायचं. लेकिन परमेश्वर क्या करता है, जाने दो, अभी मेरे बच्चे आनंद का कार्य बदलेंगे, चेंज हो जाएंगे, जाने दो, 1 बार गिरा, 2 बार गिरा, 3 बार 7 8 12 9 10 हो गया, अरे बाप रे और हो गया तो थोड़ा सा, इसलिए वो हल्का हल्का शिक्षा है। आणि आता कृपेचा काळ असल्यामुळे देव प्रत्येक व्यक्तीला संधी देत राहतो, पण तरी पण सुधारत नाही. देव तो मानतो. ये क्यों हुआ, क्योंकि हमारा जो महायाजक है वो बड़ा दयालु है। आणि काय झालं तर आपला तो महायाजक आहे खूप दयाळू आहे. क्या हो गया है, काय झालेला दयालु है, दयाळू आहे. इसने तुरंत
तुरंत शिक्षा मिलती है, म्हणून लगेच शिक्षा नाही भेटत. मालूम हुआ. तो दयालु है, विश्वसनीय है, इसीलिए आज वो होने के लिए, हमारे जैसा होने के लिए वो आया. आणि आपल्यासारखं होण्यासाठी म्हणून तो आला. 27 27वां पॉईंट. 27 पॉइंट हम पढ़ेंगे रोमियो की पत्री अध्याय 5 रोमकरांचं पत्र अध्याय 5 और उसका 14 और 15. त्याचं 14 आणि 15. रोमन्स रोमकरांचं पत्र चैप्टर 5 अध्याय 5 वर्स 14 and 15. 14-15. तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. हमें आदम से लेके मोजेस तक मृत्यू ने शासन किया. ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, आदम के समान उल्लंघन तो नहीं किया, लेकिन फिर भी पाप तो पाप है. हाँ, त्यांच्यावरही त्याने राज्य केले. फिर भी मृत्यु क्या करता था? जिसने आदम के समान उल्लंघन नहीं किया फिर भी उनको मृत्यु आया ना. मोजेस ने पाप जैसे आदम के समान नहीं किया, लेकिन फिर भी मृत्यू आया ना. तो मृत्यु आया. आदम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. हाँ, यीशु मसीह एक दूसरा ग्रेटर, एक महान स्वर्गीय आदम बनकर इस पृथ्वी पर यीशु आया. इसलिए यीशु का नाम हुआ. यीशु क्यों आया? दूसरा आदम बनकर. आणि येशू ख्रिस्त का आला? दुसरा आदम करून. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. जैसे इंसान के अपराधों के कारण बहुत लोग मारे जाते हैं, वैसे कृपा में नहीं है. कारण या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली. एक आदम से आज तक कितने इंसान मर गए, बहुत सारे मर गए ना. तर देवाची कृपा, आमेन, परमेश्वर की कृपा आणि एक मानव, एक इंसान येशू ख्रिस्त याच्या कृपेचा यीशु दान, के दूसरे आदम के कारण ही पुष्कळ जणांकरता विशेष करून विफल झाली. इसी कारण से आज यीशु मसीह में बहुत आत्माएं, बहुत इंसान आज क्या हो रहे, मृत्यु से बच रहे हैं. इसीलिए एक दूसरा आदम की जरूरत थी. आणि याच कारणामुळे त्या दुसऱ्या आदमाची गरज होती. दूसरे आदम बनने के लिए यीशु मसीह इस पृथ्वी पर आए. आणि तो दुसरा आदम बनण्यासाठी येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आले. इसलिए आज वही यीशु आज हमारे अंदर आया. इसलिए आज हम पहले जुने इंसान थे. आणि तो येशू आज आपल्या जीवनामध्ये आलेला, म्हणून आज आपण एकदम पहले हम जुने जुना इंसान थे. माणूस आपण होतो. लेकिन जैसे ही दूसरा आदम हमारे अंदर आया, पण जसा दुसरा आदम आपल्यामध्ये आला हम चेंज हो गए. आणि आपण बदलले गेलो वही इंसान है, आणि आपण तीच माणसं वही आहोत. इंसान है. तीच माणसं आहोत ना. इसमें चेंज हो गए हैं. आणि चेहरा वगैरे काही बदलला का? थोड़ा सा फर्क हो गया है. थोडासा फरक झालेला आहे. थोड़े से जुने फोटो देखो. आणि जुने फोटो तुमचे बघा. एक बात आपको दिखाई देगी. एक गोष्ट तुम्हाला क्या दिसते. दिखाई देगी? काय नोट किया है आप लोगों ने? नोट केली का तुम्ही? आपने जुने फोटो और अभी के जो मसीहत में जो आपके फोटो ऐसा ज्वाइन करके सामने रखो. आणि जुने फोटो आणि ख्रिस्त आताचे जे फोटो आहे ते जॉईन करून ठेवा. क्या फर्क है? क्या फर्क है? काय फरक आहे? हाँ? ग्रेस. हाँ, और फर्क क्या है मालूम? हाँ, फर्क ये है कि आप वही व्यक्ति है जो आप यीशु में आने से पहले जो थे, वही व्यक्ति है, लेकिन पहले आपके चेहरे पे तेज नहीं था. आणि तुम्ही येशूमध्ये यायच्या अगोदर तीच व्यक्ती आहे, पण आता येशूमध्ये यायच्या अगोदर तुमच्या चेहऱ्यावरती प्रकाश नव्हता. और अभी जो आप मसीह में जो हो और उसका फोटो देखेगा तो अरे इसमें चमक नहीं है, और इस फोटो में आप देखोगे तो चमक है. जबकि आप पहले यीशु में आने से पहले बहुत नटते थे, सजते थे, बहुत तैयार होते थे. आणि येशूमध्ये यायच्या अगोदर तुम्ही खूप तयारी करायचं, बहुत मेकअप करते थे. खूप मेकअप करायचं. क्या स्टाइल था, काय स्टाईल, बालों से लेकर केसांपासून सब कुछ है. सर्व काही. लेकिन पण अभी आप कुछ भी नहीं लगा. आणि आता तुम्ही काही लावत नाही. हाँ, सब छोड़ दिया. लेकिन फर्क क्या है? पण फरक काय आहे? बहुत फर्क है. खूप फरक आहे. जुने फोटो से भी अभी के फोटो अच्छे दिखते हैं. आणि जुन्या फोटोपेक्षा आताचे फोटो चांगले वाटतात. अगर करे बाबा खूप छान आहे. है ना? है ना? सबसे बड़ी बात है. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे, कितना आप अपने जो आपकी शादी के समय में जो मेकअप किए हुए आपकी शादी के दुल्हन के फोटो हो गए. आणि तुम्ही लग्नाच्या वेळेला ती तयारी केलेली ते तुमचे जुने फोटो असतील. हाँ, बहुत मेकअप किए हुए हो गए. खूप मेकअप केलेला असेल. लेकिन अभी जो
आपके उसी के जब यीशु में आने के बाद के फोटो ज्वाइन करा दो आणि येशूमध्ये आल्याच्या नंतरचे जे तुमचे फोटो आहे ते जॉईन करा. तो मालूम पड़ेगा कि यही ज़्यादा मसीहत में आए हुए फोटो जो है वो ज़्यादा शाइनिंग है. आणि ख्रिस्तामध्ये आल्याच्या नंतरचे जे फोटो आहेत ते जास्त शाईन तो देतील. इसीलिए प्रियो यीशु मसीह हमारे अंदर आने के कारण क्या हुआ, आज हमारे पास जीवन हो गया, हमारे चेहरे पे तेज आ गया. आणि येशू ख्रिस्त आल्यामुळे काय झालं, आज आपल्यामध्ये जीवन आलं आणि आपल्या चेहऱ्यावरती प्रकाश आला. इसीलिए यीशु मसीह इस पृथ्वी पर भी आए और हमारे जीवन में भी आए. म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती पण आले आणि आपल्या जीवनात पण पहले आले. आदम के द्वारा मृत्यु आई, इस आदम के द्वारा दूसरे आदम के द्वारा जीवन आया. आणि पहिल्या आत्माच्या द्वारे मृत्यू आणि दुसऱ्या आत्म्याच्या द्वारे जीवन आले. इसलिए आज हम पहले आदम से हमारे पास मृत्यु था, आणि पहिल्या आत्मापासून आपल्यापर्यंत मृत्यू होती. हमने मांगा नहीं था, आपण मागितली नव्हती, ऑटोमेटिकली हो गया. ते आपोआप आली तो होती. लेकिन दूसरे आदम को हमने मांगा, पण दुसरा जो आदम होता त्याला आपण वो मागितलं, मांगने से आज हमारे पास जीवन है त्याला मागितल्यामुळे आज आपल्याजवळ जीवन आहे और प्रकाश भी है. आणि प्रकाश सुद्धा आहे. मालूम हुआ, तो यीशु मसीह आने के कारण आज हमारे पास क्या हो गया, यीशु मसीह की महान दया और करुणा हमारे ऊपर हो गई, विश्वसनीयता हमारे अंदर आई. आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आल्यामुळे एक महान देवाची दया कृपा आपल्यावरती आली झाली आणि विश्वसनीयता आपल्यामध्ये आली. 28 28 पॉईंट. हमारी जो प्यास थी आणि आपली जी तहान होती वो बुझाने के लिए प्रभु यीशु ती आए. मिटवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. पढ़ेंगे यूहन्ना अध्याय 4, योहान अध्याय 4, जॉन चैप्टर 4 अध्याय 4 उसका 13 और 14. त्याचं 13-14. उसका 13 और 14. त्याचं 13-14. येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. आमीन. 4 का 13 और 14. 4 का 13 और 14. हम देखते हैं कि यीशु मसीह आज हमारी प्यास बुझाने के लिए आए. आणि येशू ख्रिस्त आज आपली तहान भागवण्यासाठी आले कहा, आहे. जो कोई ये पानी पिएगा जो मैं दूंगा आणि जो कोणी हे पाणी पिईल जे मी त्याला देईन उसे प्यास नहीं त्याला लगेगी. कधी तहान लागणार नाही. अभी देखो आज संसारिक प्यास के बारे में परमेश्वर नहीं बता रहा था, आणि जगामध्ये जी आपल्याला तहान लागते त्याच्याबद्दल येशू नाही सांगत, परंतु आत्मिक प्यास. पण आत्मिक तहान. हमारे अंदर एक आत्मिक प्यास लगी हुई थी. आणि आपल्यामध्ये एक आत्मिक तहान लागलेली इससे आज आहे. हम इस मंदिर से दूसरे मंदिर, तीसरे मंदिर से चौथे मंदिर, नहीं तो दरगाह, नहीं तो इधर हमेशा घूमते रहते. आणि म्हणून आपण एका मंदिराकडून दुसऱ्या मंदिराकडे मग इकडे तिकडे आपण भटकत होतो. जितना करते थे उतना और प्यास लगती थी. आणि जेवढा आपण करायचो तेवढी तहान आपल्याला कभी लागायची. तृप्त नहीं हुए. कधी तृप्त झालो नाही. लेकिन जैसे हम यीशु के पास आए पण जसं आपण येशू जवळ आलो और यीशु इस पानी को हमने पी लिया, आणि येशू जे पाणी ते आपण पिलं, हमारे अंदर हमने ग्रहण किया, आपल्यामध्ये आपण ग्रहण केलं, सबसे पहला पॉइंट हमारा भटकना बंद हो गया. आणि सर्वात पहिला पॉईंट आपलं भटकणं दूर झालं. सही है. भटकना बंद हुआ, हमारा चर्च भी एक ही है. आणि आपलं भटकणं बंद झालं आणि आपलं चर्च पण एकच आहे बघा. यीशु ने दिए हुए उस पानी के कारण आणि येशूने दिलेल्या त्या पाण्यामुळे हमें अनंत जीवन तो मिला, आपल्याला सार्वकालिक जीवन भेटलं. लेकिन हमारे अंदर एक ऐसा झरना उमड़ कर निकलता है कि हम अपने तक सीमित नहीं रखते. हम अभी क्या करते हैं, वो पानी की सेवा को भी दे रहे हैं. आणि आपल्या जीवनामध्ये असा पाण्याचा झरा तो झालेला आहे की आपण स्वतःपर्यंत सीमित नाही ठेवत, आपण दुसऱ्यांना पण देतो. हम कंट्रोल करते कि नहीं, हम किसी को यीशु के बारे में नहीं बताएंगे. आणि आपण खूप कंट्रोल करतो की मनाई येशूबद्दल कोणाला सांगणार नाही. होता है होतं का? वो कंट्रोल रहता है. आणि तो नियंत्रण नहीं, आज असतं का? हम किसी को नहीं बताएंगे, बाबा जाने दो, छोड़ो. आणि कोणालाच नाही सांगणार येशूबद्दल, जाऊन दे, सोडून दे. फिर भी मुंह बंद रहता है. तरी तुझं तोंड बंद राहतं का? वो उमड़ कर बहने वाला सोता है. आप उसको कितना दबाओ, वो उमड़ कर बहेगा, फोर्स से बहेगा. आणि तो वाहणारा जरा आहे म्हणून तो तुमच्यामधून उकळून निघेल. इसीलिए प्रियो यीशु मसीह ने हमारी ऐसी प्यास बुझा दी जो जिसकी हम प्यासे थे. आणि आपण ज्या बाबतीमध्ये तहानलेलो होतो ती तहान येशू ख्रिस्ताने आपली इसलिए भागवली. यीशु मसीह इस पृथ्वी पर आए म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वीला हमारी आले. प्यास को बुझाने के लिए, आपली तहान भागवण्यासाठी हमारे अंदर एक ऐसा झरना उत्पन्न करने के लिए, आणि आपल्यामध्ये कसा झरा उत्पन्न जो करण्यासाठी दूसरे तक लेके जाने के लिए जो दुसऱ्यांपर्यंत घेऊन और अनंत जाण्यासाठी काल का जीवन देने के लिए. आणि सार्वकालिक जीवन वाहण्यासाठी. 29 29.
छोटे बच्चों को प्रेम करने के लिए। लहान मुलांना प्रेम करण्यासाठी यूहन्ना अध्याय 8 यूहन्ना 8 और उसका 42 43 यूहन्ना यूहन्ना 8 और उसका 42 येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असते, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपणहून आलो नाही तर त्यानेच मला पाठवले. हाँ क्या लिखा है? सॉरी मैंने क्या बोला था? छोटे बच्चों को प्यार करने के लिए ना. देवाच्या मुलांनी देवाला प्रेम करण्यासाठी येशू ख्रिस्त आला है. और परमेश्वर के बच्चे परमेश्वर को प्यार करे इसलिए यीशु मसीह आया है. परमेश्वर के बच्चे आणि देवाच्या मुलांनी परमेश्वर को प्यार करे, देवाला प्रेम करावे, यीशु को प्यार करे, येशूला प्रेम करावे. इसीलिए यीशु मसीह इस संसार में है. आणि म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. येशूने त्यांना म्हटले, यीशु ने कहा, देव जर तुमचा पिता असता अगर सचमुच परमेश्वर तुम्हारा पिता है तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली तो असती, तुम मुझसे प्रेम करते. कारण मी देवापासून निघालो व आलो मैं आहे. परमेश्वर से आया हूँ, मी आपणहून आलो नाही मैं खुद से नहीं आया, तर त्यानेच मला पाठवले. परंतु उसने मुझे भेजा है. इसलिए यीशु मसीह क्यों आए? ताकि हम परमेश्वर को भी प्यार करें और यीशु मसीह को भी प्यार करें. आणि येशू ख्रिस्त का आले की आपण देवाला पण प्रेम करावं आणि येशूला पण प्रेम करावं. परमेश्वर हमसे प्यार करता है, सत्य प्रकट हो गया. परमेश्वर की सत्य बात को हमने प्रकट किया. आज परमेश्वर प्रेम करता है, ये बात हमें प्रकट हो गई. आणि देव आपल्यावरती प्रेम करतो ही गोष्ट आज आपल्यावरती प्रकट झाली. लेकिन हम भी परमेश्वर को प्रेम करें, पण आपणही देवाला प्रेम हम करावं करने भी लगे. आणि आपण करायला पण लागलो. कर रहे हैं ना. करतोय ना. हम यीशु को प्यार करते हैं, इसलिए हम मूर्ति पूजा छोड़ दी. आणि आपण येशूला प्रेम करतो म्हणून मूर्ती पूजा हमने सोडून दिली. भटकना छोड़ दिया. आपण भटकणं सोडून यीशु दिलं. को प्यार करते हैं, इसलिए जो यीशु को अच्छा नहीं लगता वो सब हमने छोड़ दिया. आणि येशूला प्रेम करतो म्हणून जे येशूला आवडत नाही ते सगळं करणं सोडून दिलं. सच है. तो हम यीशु को प्यार करें, ये परमेश्वर की इच्छा है, इसलिए यीशु मसीह आए. आणि आपण येशूला प्रेम करावं ही देवाची इच्छा आहे म्हणून येशू ख्रिस्त आले. और 30 परमेश्वर का महिमा वैभव प्रकट करने के लिए यीशु मसीह आए. आणि देवाचा गौरव प्रकट करण्यासाठी येशू ख्रिस्त आले. यूहन्ना अध्याय 1 यूहन्ना 1 जॉन चैप्टर 1 यूहन्ना 1 वर्स 14. 14. शब्द नेही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. आमीन. फिर से. शब्द नेही झाला शब्द देह बनकर आया, व त्याने आमच्यामध्ये वस्ती वो केली हमारे बीच में रहा. आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. हमने उसकी महिमा देखी. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असा पिता से आया हुआ एकलौता एक पुत्र के समान है. असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. ऐसे अनुग्रह और सत्य से, कृपा और सत्य से परिपूर्ण ऐसे महिमा हमने उसकी देखी. यानी परमेश्वर का वैभव दिखाने के लिए, परमेश्वर की महिमा दिखाने के लिए यीशु मसीह आ जाए. आणि देवाचा वैभव आणि देवाचा गौरव दाखवण्यासाठी येशू ख्रिस्त आले. आज हमें कैसे मालूम पड़ा कि परमेश्वर महान है? आणि आज आपल्याला कसं माहित पडलं की देव महान आहे? ये वैभव हमें कैसे मालूम पड़ गया? आणि हा वैभव आपल्याला कसा काय माहित पडला? हमारी जिंदगी में परमेश्वर के बड़े बड़े काम हुए, कारण आपल्या जीवनामध्ये देवाची मोठी मोठी कामं झाली यीशु के आहेत. द्वारा हुए. येशूच्या द्वारे झाली. इसी कारण से आज हम लोग बोलते हैं कि असंभव बात कुछ भी नहीं है परमेश्वर. आणि म्हणून आज आपण म्हणतो की देवासाठी काही अशक्य नाही. परमेश्वर सब कुछ कर सकता है. देव सर्व काही करू शकतो असंभव कुछ भी नहीं. आणि अशक्य काहीच ये नाही. कौन प्रकट किया? आणि कोणी प्रकट केले? यीशु मसीह. येशू ख्रिस्त आले. अगर यीशु नहीं आते आणि जर येशू ख्रिस्त आले तो हमें नसते परमेश्वर के बारे में इतना गहराई से परमेश्वर महान है ये मालूम नहीं पड़ता. तर आपल्याला इतकं खोल रीतीने देव किती महान आहे माहीत पडलं तो नसतं. इसीलिए परमेश्वर का वैभव उसके पुत्र के द्वारा हमें मालूम हुआ. आणि देवाचा जो वैभव आहे तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याला माहीत पडला. इसीलिए यीशु मसीह इस पृथ्वी पर आए. आणि म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आले. हम ये परमेश्वर का वैभव देख सके, आपण देवाचा गौरव पाहावा, परमेश्वर की महिमा देख सके. देवाचा गौरव पाहावा. इसलिए तो हम गवाहियाँ देते हैं ना. आणि म्हणून आपण साक्ष देतो ना. क्या क्या गवाही देते? काय काय साक्ष देतो? प्रभु ने मेरे जीवन में ऐसा किया, देवाने माझ्या जीवनात असं केलं, प्रभु ने मुझे ऐसा ऐसा किया, देवाने माझ्या जीवनात असं असं केलं प्रभु ने ऐसा ऐसा करके मुझे दिया. आणि असं असं काम देवाने करून दिलं. ये सब कैसे हो रहा है? उसके यीशु मसीह से प्रार्थना करने के बाद हमें परमेश्वर से ही मिल रहा है. आणि हे सगळं काय कसं होतं की आपण येशूजवळ प्रार्थना केल्याच्या नंतर मग देवाकडून ते आपल्याला भेटतं. इसी पृथ्वी पर हम परमेश्वर की महिमा
महिमा देख पा रहे हैं। आणि याच पृथ्वीमध्ये आपण देवाचा गौरव और पाहतोय सिर्फ देखते ही नहीं, हम करते भी हैं। आणि फक्त आपण पाहत नाही पण तो करतो पण. तो इसीलिए यीशु मसीह इस पृथ्वी पर आए। आणि म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आले. 31 21 वर जो कोई यीशु मसीह पर विश्वास करता है आणि जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास वो ठेवतो कभी अंधकार में न चले, आणि त्याने कधी अंधकारात चालू नये परंतु प्रकाश के जैसा पण प्रकाशासारखं इस संसार में रहे। आणि या जगामध्ये राहावं. इसीलिए यीशु मसीह आए। आणि म्हणून येशू ख्रिस्त आले. यीशु ने कहा, येशू म्हणाला, मैं इसलिए आया हूँ मी यासाठी आलो आहे ताकि कोई अंधकार में न रहे। की कोणी अंधकारामध्ये राहू नये. क्योंकि जो कोई अंधकार में चलता है कारण जो कोणी अंधकारामध्ये चालतो वो गिरता है, तो पडतो. लेकिन जो मेरे पीछे प्रकाश में चलेगा परंतु माझ्या मागे प्रकाशामध्ये वो चालेल कभी नहीं गिरेगा। तो कधीच पडणार नाही. इसलिए यीशु मसीह इस पृथ्वी पर आए। आणि म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आले. यूहन्ना 11 योहान 11 और उसका 9 और 10। 9 आणि 10 यूहन्ना जॉन यूहन्ना 11 अध्याय 11 9 and 10 9 और 10 9 आणि 9 and 10। 9 आणि 10. येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाही? दिवसात जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. आमीन। अगर वो दिन में चलेगा तो वो कभी भी अंधकार में नहीं गिरेगा, परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या काही उजेड नसतो. ताकि उसके पास उजियाला नहीं। यीशु मसीह इस पृथ्वी पर इसलिए आए कि हम कभी ठेस खाकर इस पृथ्वी पर गिरे नहीं, हमारा नाश न हो, परंतु हम क्या हो, प्रकाश में सही रीति से चाल चले। आणि येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती यासाठी आले की आपल्याला ठेच लागू नये, आपण पडू नये, कारण आणि आपण प्रकाशामध्ये योग्य रीतीने और चालावं. मसीह की चाल योग्य रीति से चल सके, ख्रिस्ताचं चाल आपण योग्य रीतीने चालावं. इसलिए यीशु मसीह आए। आणि म्हणून येशू ख्रिस्त आले. हम गिरे नहीं, आपण पडू नये हमारी चाल टेढ़ी न हो, आणि आपला मार्ग वाकडा खराब होऊ नये. इसीलिए यीशु मसीह ऐसे प्रकाश बनकर आए ताकि उस प्रकाश में हम चल सकें। आणि येशू ख्रिस्त एक असा प्रकाश म्हणून आला की त्या प्रकाशामध्ये आपण चालावं. प्रियो, यीशु मसीह इस पृथ्वी पर ऐसा व्यक्ति है जिसको माँ है लेकिन पिता नहीं है, पृथ्वी का पिता नहीं है। आणि येशू ख्रिस्त असं आहे की त्याला आई आहे पण पृथ्वीचा पिता त्याला नाही आहे. मैं आपको फिर से बताती हूँ, पुन्हा तुम्हाला मी सांगते, यीशु मसीह इस पृथ्वी पर उसको पृथ्वी की माँ है आणि येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरची त्याला त्याची पृथ्वीवरची आई आहे, लेकिन पृथ्वी का पिता नहीं है। पण पृथ्वीवरचा पिता नाही आहे. यीशु मसीह का कुटुंब अब्राहम, इसहाक और याकूब और यहूदा के घराने से होगा, ये भविष्यवाणी की गई थी और ये भविष्यवाणी परमेश्वर यीशु मसीह के जन्म के द्वारा पूरी हुई। आणि येशू ख्रिस्ताबद्दलची अशी भविष्यवाणी केलेली की त्याचा जो जन्म आहे अब्राहम, इसाक, याकूब यांनी यहूदा या कुटुंबातून त्याचा जन्म होईल आणि ही भविष्यवाणी येशूच्या जन्माच्याद्वारे सिद्ध झाली. जाकर वो मत्ती अध्याय 1 उसका 1 और 2 में पढ़ सकते हैं। मत्ती 1 त्याचे 1-2 मध्ये वाचू शकता. और ये जो पहला मैंने आपको बताया ना कि यीशु मसीह की पृथ्वी पे माँ है लेकिन पृथ्वी का पिता नहीं, आणि येशू ख्रिस्ताला पृथ्वीवरची आई आहे पण पृथ्वीवरचा पिता नाही आहे. जेनेसिस 3:15 उत्पत्ती 3:15 और गलतियों का 4:4। गलती 4:4. यीशु मसीह कुमारी माता के द्वारा जन्म होगा, आणि येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारीच्या द्वारे होईल. इसकी भविष्यवाणी पूरी की यीशु मसीह के जन्म के बाद। आणि ही भविष्यवाणी पूर्ण केली येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे. आयज़ाया 7 का यशया 7:14 में आप पढ़ सकते हैं। 14 मध्ये वाचू शकता. यशया 7 का यशया अध्याय 7 उसका 14 में पढ़ सकते हैं। 14 मध्ये वाचू शकतो. तो यीशु एक कुमारी माता है आणि येशूची जी कुवारी आई आहे, आयज़ाया में बताया गया है एक कुमारी गर्भवती होगी और एक बच्चे को जन्म देगी आणि एक कुमारी गर्भवती होऊन एका पुत्राला जन्म देईल. और उसकी पूर्णता मत्ती अध्याय 1 में 18 से 23 तक। आणि त्याची जी पूर्णता आहे मत्ती अध्याय 1 मत्ती अध्याय 1 उसका 18 से 23 तक, त्याचा 18 ते 23 पर्यंत. जहाँ लिखा गया है कुमारी। आणि जिथे लिहिलेलं आहे कुमारी. यीशु की माता कुमारी थी आणि येशूची जी आई होती कुवारी होती. यीशु के बारे में जो भविष्यवाणी की गई थी आणि येशूबद्दलची भविष्यवाणी केलेली होती. कि पृथ्वी पर वो स्त्री वंश से होगा लेकिन उसको पृथ्वी का पिता नहीं होगा। आणि पृथ्वीवरती त्याचा जन्म स्त्रीच्या द्वारे होईल पण त्याला पृथ्वीवरचा पिता नसेल.
सालों पहले, यीशु के जन्म से 4000 सालों पहले हुआ। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 4000 वर्षांपूर्वी हे झालेलं आहे। यीशु का कुटुंब का वंश अब्राहम, इसहाक, याकूब और यहूदा गोत्र से होगा, ये भविष्यवाणी 1400 साल पहले, यीशु के आने से 1400 साल पहले हुई। आणि येशू ख्रिस्त यांच्या 1400 वर्षांपूर्वी अशी भविष्यवाणी झालेली की त्याचं जे कुटुंब आहे अब्राहम, इसहाक, याकूब आणि यहूदाच्या कुटुंबातून होईल। और यीशु की माँ कुमारी माता है। आणि येशूची आई कुमारी आई आहे। हाँ, इसकी भविष्यवाणी यीशु के आगमन जन्म से 700 साल पहले हुई। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षांपूर्वी झाली। भाई आपको ये 4000 साल, 1400 साल, 700 साल और आगे भी एक है 700 साल, ये सब क्यों बता रही मालूम? आणि 400, 1400, 700 वर्ष मी तुम्हाला का सांगते माहिती आहे? परमेश्वर जब कुछ भी बोलता है तो हम क्या सोचते, उसी साल पूरा हो जाना चाहिए। आणि देव जेव्हा जे काही बोलतो तर आपण काय म्हणतो की त्याच वर्षी पूर्ण झालं पाहिजे। ऐसा कुछ नहीं, वो भविष्यवाणी किया वो सालों आगे भी कितने भी साल लगेंगे लेकिन पूरा होगा। आणि असं काही नाहीये की भविष्यवाणी देवाने एकदा केलेली आहे तर ती पुढे तुमची ती भविष्यवाणी चालूच वो राहील। आगे रहेगा। क्योंकि इतने सालों पहले अदन की वाटिका में भविष्यवाणी किया था, यीशु के जन्म से 4000 साल पहले। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 4000 वर्षांपूर्वी आदमच्या वाटिकेमध्ये भविष्यवाणी करण्यात आली ये होती। इसको पृथ्वी की माँ होगी, तर पृथ्वीवरची आई असेल पृथ्वी का पिता नहीं होगा। पण पृथ्वीचा पिता नसेल। 4000 साल लगे। 4000 वर्ष लागले। 1400 साल पहले अब्राहम, इसहाक, याकूब को बताया गया था कि तुम्हारा वंश फलद्रुप होगा, तुम्हारे वंश से मैं एक नेता को, एक योद्धा को, एक ऐसे व्यक्ति को भेजूंगा। आणि 1400 वर्षांपूर्वी सांगण्यात आलं होतं की मी अब्राहम आणि इसहाक आणि याकोबाला सांगितलेलं की मी तुझा जो वंश आहे त्याला फलद्रूप करीन, बहुगुणित करेन। 700 साल पहले, यीशु के जन्म के 700 साल पहले, अभी के यीशु के जन्म के 700 साल पहले यशायाह भविष्यवक्ता के द्वारा भविष्यवाणी की थी कि कुमारी गर्भवती होगी। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षांअगोदर अशी भविष्यवाणी करण्यात आलेली होती की एक कुमारी गर्भवती होईल और पूर्तता हुई। आणि त्याची पूर्तता झाली। जो भविष्यवाणी 4000 साल पहले, यीशु के जन्म के 4000 साल पहले हुई, वैसी भविष्यवाणी यीशु के जन्म के समय पे पूरी हुई। आणि जी भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 4000 वर्षांपूर्वी जी केलेली ती भविष्यवाणी पूर्ण झाली। पूरी झाली। कुंवारी मरियम से जन्म हुआ। कुंवारी मरियमच्या घरी येशूचा जन्म झाला पृथ्वी का पिता नहीं था, आणि त्याला पृथ्वीवरचा पिता नव्हता। बराबर है। फिर 1400 साल पहले जो याकूब, अब्राहम, इसहाक, यहूदा के गोत्र से ये भी भविष्यवाणी की थी, उसकी भी पूर्तता प्रभु यीशु ने कर दी। मत्ती अध्याय 1 का हम 1 और 2 में पढ़ते हैं। आणि 14 वर्षांपूर्वी जी भविष्यवाणी केलेली होती अब्राहम, इसहाक, याकोबाला सांगितलं होतं ती पण भविष्यवाणी मत्ती अध्याय 1:1-2 मध्ये आपण वाचू ती पूर्ण झालेली आहे। यशायाह 7 में कुंवारी के द्वारा यीशु जन्म लेगा, ये भविष्यवाणी 700 साल पहले की गई थी। वो भी भविष्यवाणी पूरी की यीशु मसीह ने अध्याय 1 मत्ती का 18 से 23 तक। आणि जी भविष्यवाणी यशायाह अध्याय 7 मध्ये केलेली की कुंवारीच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म होईल, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षांपूर्वी भविष्यवाणी केलेली, पण ती मत्ती अध्यायामध्ये तुम्ही 1 मध्ये अध्यायामध्ये वाचू शकता। चौथी भविष्यवाणी हम देखते 700 साल पहले, यीशु के जन्म से 700 साल पहले कि यीशु का जन्म बेथलेहम में होगा। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षांपूर्वी भविष्यवाणी करण्यात आलेली की येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहम गावामध्ये होईल। मीका 5:2 में पढ़ सकते हैं। मीका 5:2 मध्ये वाचू शकता, जिसमें भविष्यवाणी की थी कि वो यीशु का जन्म कहाँ होगा, बेथलेहम में। आणि तिथे भविष्यवाणी केलेली की येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहम गावात होईल और उसकी पूर्णता यीशु मसीह ने किया आणि ते पूर्ण येशू ख्रिस्ताने केलं। लूक अध्याय 2 लूक अध्याय 2 उसका 1 से 7। त्याचं 1 ते 7 यीशु का जन्म कहाँ हुआ, बेथलेहम में। आणि येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला, बेथलेहम गावात। बराबर है, बराबर है। ये मैं अभी आप ध्यान से सुनो क्योंकि फिर आगे का मैं आपको बताएगी कि यीशु का जन्म क्यों हुआ। आणि आज हमारी जिंदगी में भविष्यवाणियाँ कितनी इम्पोर्टेंट है। आणि तुम्ही लक्ष करून ऐका, म्हणजे मी तुम्हाला सांगेन की येशूचा जन्म का झाला आणि आज आपल्या जीवनामध्ये भविष्यवाणी खूप महत्त्वाची आहे। तो ये चौथी भविष्यवाणी, जिसका भविष्यवाणी कितने सालों पहले की गई थी, लेकिन फिर भी यीशु के जन्म के द्वारा वो पूरी हुई। आणि ही भविष्यवाणी खूप वर्षांपूर्वी करण्यात आलेली, पण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे ती पूर्ण करण्यात आली। पांचवी भविष्यवाणी पाचवी भविष्यवाणी यीशु के काल से पहले, आणि येशूच्या काळाच्या पहिले
400 साल पहले की गई थी। 400 वर्षां अगोदर करण्यात आली। मलाकी अध्याय 3:1 में कहा गया था मलाकी 3:1 मध्ये म्हणण्यात कि आलेलं मंदिर नाश होगा। मंदिराचा नाश होईल, सही है, ऐसा भविष्यवाणी की गई थी। आणि अशी भविष्यवाणी केली गेली होती। और प्रियो, यीशु मसीह के दफन होने के बाद, जिलाए जाने के बाद, आणि येशू ख्रिस्ताला दफन केल्याच्या नंतर, येशू ख्रिस्त जिवंत झाल्याच्या नंतर, हाँ, तो वहाँ हम देखते हैं कि यीशु मसीह ने भी उस मंदिर के बारे में कहा था, ये जो तुम्हें भव्य मंदिर दिखता है, ये तुम्हें बाद में दिखाई नहीं देगा, ये क्या हो जाएगा, टूट जाएगा, नाश हो जाएगा। आणि तेव्हा येशू ख्रिस्ताने सांगितलं की जे भव्य मंदिर तुम्हाला दिसत आहे ते नाश होऊन जाईल। और यीशु के जिलाए जाने के बाद कुछ 70-80 के काल ईयर में वो मंदिर पूरी जमीन दोस्त करने को आया। आणि येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर संतांची या काळामध्ये काहीतरी ते उद्ध्वस्त करण्यात आले, क्योंकि रोमी लोगों को लगा कि जमीन के अंदर भी सोना होगा, कारण रोमी लोकांना वाटलं जमिनीच्या आतमध्ये पण सोनं असेल, इतना भव्य मंदिर उद्ध्वस्त किया गया। आणि इतकं मोठं मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं। तो यीशु मसीह का जो बारे में भविष्यवाणियाँ हुई वो यीशु मसीह ने पूरी की। आणि येशू ख्रिस्ताबद्दल जी भविष्यवाणी झालेली ती येशू ख्रिस्ताने पूर्ण केली। यीशु भविष्यवाणियों को पूरा करता है, आणि येशू ख्रिस्त भविष्यवाण्यांना पूर्ण करतो, कभी अपूर्ण नहीं रखता। आणि कधी अपूर्ण ठेवत नाही। इसीलिए रेवलेशन एक हमारे लिए विश्वासियों के लिए भविष्यवाणी पुस्तक है। आणि प्रकटीकरण हे ख्रिस्ती लोकांसाठी भविष्यवाणीचं पुस्तक आहे। जो होना बाकी है, आधा उसमें से हुआ, बाकी का बाकी है। आणि जे होणं बाकी आहे आणि अर्धा अर्ध पूर्ण झालेलं आहे। इसीलिए यीशु जब हमारे जीवन में आता है, आणि येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो, तो सबसे मेन बात है हमारे जीवन में भविष्यवाणियाँ जो हमारे लिए प्रभु देता है वो पूरी करता है। आणि सर्वात मेन गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही भविष्यवाणी झालेल्या आहे ती भविष्यवाणी येशू ख्रिस्त पूर्ण तो करतो। ये 33 पॉइंट है। 33 नहीं, कितना वो 31 हुआ था ना, 32 पॉइंट आहे। तो 32 पॉइंट्स ये अभी कभी जैसे प्रभु ने यहाँ बताया कर दो किसी को, तो ये याद रखो यीशु मसीह क्या करता है, यीशु आने से भविष्यवाणियाँ पूरी होती हैं। आणि येशू ख्रिस्त आल्यामुळे भविष्यवाण्या पूर्ण होतात। अभी जब से यीशु आया तब से सारी यीशु ने भविष्यवाणी पूरी की, और हमारी भी जिंदगी में जब से यीशु आया है तब से हमारे लिए भी जो जो भविष्यवाणी हुई वो पूरी करता है, किया है और करता रहे। आणि जेव्हापासून येशू ख्रिस्त या पृथ्वीवर तलावरती आलेले आहे त्यांनी भविष्यवाणी पूर्ण केलेली आहे, आणि आपल्याही जीवनामध्ये जेव्हापासून येशू ख्रिस्त आलेला आहे तेव्हापासून त्यांनी आपल्या जीवनामध्ये झालेली सगळी भविष्यवाणी त्यांनी पूर्ण केली आणि पुढे पूर्ण करत राहील। आगे सबसे लास्ट पॉइंट 32 आणि शेवटचा मुद्दा आहे 33। अभी आया है ना, वो पेज मैंने पढ़ ही दिया था, मुझे देखा रहे और भी है कि मेरे बुक में लिखा था ना, तो मैं सोचा था कल सिखाऊंगी, लेकिन फिर मैं सोचा कल के लिए नहीं रखेंगे, आज ही सिखा लेंगे, फिर कल यूसी के बारे में हम देख सकते हैं। मालूम है ना हमारा, हाँ, तो हम लोग 7 आत्माओं से लड़ेंगे आणि आपण उद्या साधी आत्मेश्वर निकालेंगे उसको, काढले त्यांना। अभी फास्टिंग प्रेयर में है ना, आणि उपवास प्रार्थनेमध्ये आपण शॉर्ट हम जो वहाँ लिखे हैं ना आत्माओं के, उनमें हम शॉर्ट देखेंगे, लेकिन ज़्यादा यूसी के बारे में, आणि जिथे अर्थ केलेले आहे त्याच्याबद्दल थोडं आपण पाहू आणि जास्त आपण यूपीसी बद्दल पाहू। उन आत्माओं को हमारे अंदर से निकालेंगे। त्या आत्म्याला आपल्याकडून काढू। तो 33 पॉइंट्स है, 33 वाला पॉइंट है, गर्भपात रोकने के लिए यीशु मसीह ने माँ के पेट से जन्म इस पृथ्वी पे लिया। आणि 33वां पॉइंट आहे की येशू ख्रिस्ताने आईच्या उदरातून यासाठी जन्म घेतला की गर्भपात बंद होण्यासाठी। माता मरियम गर्भपात कर सकती थी, उसे पथरवा हो सकता था, वो मर सकता था, लेकिन ऐसा नहीं हुआ। यीशु ने कुंवारी मरियम से जन्म लेकर, बच्चे में जन्म लेकर, छोटे बच्चों के द्वारा जन्म लेकर बताया कि तुम बच्चों को मारो मत, उसका मर्डर मत करो, गर्भ में हत्या मत करो। आणि माता मरियमला गर्भपात झाली असती आणि ती गर्भपात केला असता, पण येशू ख्रिस्ताने बाळ म्हणून जन्म घेतला आणि याच्याद्वारे त्यांनी सांगितलं की तुम्ही मुलांना मारू नका, त्यांचा गर्भपात करू नका। ये परमेश्वर की इच्छा थी कि बच्चे मरेंगे, आणि बच्चे परमेश्वर देता है। आणि ही देवाची इच्छा होती की मुलांनी मरू नये, कारण देव मुलं देतो। डॉक्टर कुछ भी बोलेंगे, डॉक्टर काहीही बोलते, ऐसे भी लोग पढ़ाई किया है तो उनको लगेगा बच्चा अपंग है, आणि त्यांनी शिक्षण घेतले तर त्यांना माहीत असेल की बाबा हे मुलं अपंग आहे। परसों हमारे पास जो मेहमान आए थे, आणि काल जे आमच्याजवळ पाहुणे आलेले, परवा आलेले, तो उस मेहमान से जो मैंने बताया ना, उसकी मेरे से बात कर रही थी, आणि ती स्त्री माझ्याबरोबर बोलत होती, और उसने अपनी एक भी बात बताई। उसने बताया कि मुझे मालूम नहीं था मेरे गर्भ में बच्चा है, आणि ती त्या स्त्रीने सांगितलं की मला माहीत होतं की माझ्या गर्भामध्ये मुलं आहे। और पीरियड्स आने के लिए उसने
गोलियां खा ली आणि पिरियड येण्यासाठी तिने गोळ्या खाल्ल्या, लेकिन वो गोली खाने के बावजूद भी वो बच्चा गिरा नहीं। पण ते गोळ्या खाऊन सुद्धा ते मूल पडलं लेकिन नाही. उसको मालूम नहीं था पेट में बच्चा है। पण तिला माहित होतं की गर्भामध्ये मूल आहे. डॉक्टर ने भी ऐसी ही दवा दे दी। डॉक्टर ने चेकअप करना चाहिए ना कि प्रेगनेंसी रही होगी, पहले हम यूरिन टेस्ट करेंगे, बाद में उनको दवा देंगे, ऐसा कुछ भी नहीं, पीरियड का डायरेक्ट दवा दे दिया। आणि डॉक्टरांनी निष्काळजीपणाने तिला पिरियड येण्यासाठी गोळ्या देऊन टाकल्या, लेकिन वो बच्चा फिर भी रहा। पण तरी सुद्धा ते मूल राहिलं. जब मालूम पड़ा कि अरे दवा खाने के बावजूद भी पीरियड नहीं आया, आणि माहीत पडलं की गोळ्या खाऊन सुद्धा पिरियड नाही आले. तो उसने बच्चा चेक किया आणि तिने चेक केलं तो प्रेगनेंसी निकला। आणि प्रेग्नेन्सी निघाली. फिर सोनोग्राफी करते थे आणि मग सोनोग्राफी करताना सोनोग्राफी और डॉक्टर ने बताया कि बच्चा एबनॉर्मल है, आणि सोनोग्राफी करताना सांगितलं डॉक्टरांनी की ते मूल अबनॉर्मल आहे, बच्चे को निकाल दो, तर मी मुलाला पाडून टाकलं डिस्करेज कर दो, इसे निकाल दो, अच्छा नहीं है बच्चा। आणि मूल चांगलं नाही त्याला पाडा. लेकिन इसके तो सामने बहुत बड़ा चुनाव था कि क्या करना। आणि याच्यासमोर खूप मोठी निवड होती की त्यांनी काय करावं. बच्चा जिंदगी भर ऐसा एबनॉर्मल बच्चा संभालना बहुत हार्ड काम है। आणि आयुष्यभर त्याच्यावर मूल सांभाळणं खूप हार्ड काम आहे. लेकिन इसने प्रार्थना किया, बोला नहीं बच्चा, प्रभु अगर ये बच्चा मारना होता तो गोली खाने के समय पे मर जाता। आणि त्यांनी प्रार्थना केली की देवा जर या मुलाला मारूनच टाकायचं होतं तर प्रभू मी जेव्हा गोळ्या खाल्ला तेव्हाच निघून गेलं तो असतं. ये बच्चा मरा नहीं, पण हा मूल मेला ये नाही, बच्चा जिंदा है। हे मूल जिवंत आहे. तो फिर इसका मतलब है ये बच्चा मैं जिंदा रखूँ। आणि याचा अर्थ आहे की मी या मुलाला जिवंत मैं ठेवलं. विश्वास करती हूँ कि बच्चा एबनॉर्मल नहीं मी होगा। विश्वास करते हे मूल एबनॉर्मल नाही निघणार. और सच्ची ऐसे ही हुआ। आणि मला तसंच उसको झालं. लड़की हुई तिला त्याला मुलगी झाली और वो बच्चे थोड़ा सा बुद्धि हल्का सा उसको कम है, लेकिन प्रार्थना के द्वारा बढ़ के आज वो डॉक्टरेट का एजुकेशन कर रही है। आणि तिला थोडीशी बुद्धी कमी होती पण प्रार्थनेच्या द्वारे तिच्यावरती प्रार्थना करून करून आज ती खूप चांगली आहे आणि ती डॉक्टरचं शिक्षण घेत आहे. हल्का सा बुद्धि में थोड़ा सा फर्क था, लेकिन ऐसे एबनॉर्मल नहीं होती। आणि थोडंसं बुद्धीमध्ये फरक होता पण ती ॲबनॉर्मल अगर वो नाही. मार डालती तो आणि जर तिने मारून टाकलं असतं तर एबनॉर्मल बोलकर, ॲबनॉर्मल म्हणून एबनॉर्मल मालूम आहे ना, मंद बुद्धी त्याला म्हणतात, किंवा कधी अपंग असं पण ह्याला पण नॉर्मलच म्हणतात कि वल्लंघना या ऐसा कुछ। तो लेकिन देखो उसने इसमें नहीं किया, क्यों? ये परमेश्वर को डरती थी। आणि त्यांनी त्या मुलाला मारून नाही टाकलं का कारण तिला मुलाला घाबरत ती देवाला घाबरायचं. इसको बेचो, इसको जोर से आए। हाँ, वो परमेश्वर को डरने वाली थी आणि ती देवाला घाबरणारी होती. क्योंकि उसकी माँ ने यीशु को ग्रहण किया। का कारण ते तिच्या आईने येशूला ग्रहण केलं उसके होतं. पिताजी यीशु में नहीं थे, लेकिन उसकी माँ यीशु को बिलीव करती थी और बच्चों को यीशु में ही पढ़ाया। आणि तिचे वडील येशूमध्ये नव्हते पण तिची आई येशूमध्ये होती आणि तिच्या आईने येशूमध्येच त्या मुलांना उसी वाढवलं. बदल से ही शादी कराई हमको कि यीशु के अगेंस्ट होने के बावजूद भी आणि नवरा ख्रिस्ताच्या विरोधात असून सुद्धा ख्रिस्तीपणामध्ये ख्रिस्ती कितना लोकांना मार खाया उसकी माँ ने, आणि खूप मार खाल्ला तिच्या आईने. फिर भी उसने यीशु को नहीं छोड़ा। तरी सुद्धा त्यांनी येशूला नाही बच्चों सोडलं. को यीशु में ही पढ़ाया मुलांना पण येशूमध्येच वाढवलं और यीशु में ही शादी करा। आणि येशूमध्येच लग्न करून लोग गेलो. अपने बारे में गवाही बता रहे थे। तो लेकिन कहने का मैं आपकी क्यों उदाहरण पकड़ा, इसलिए देखो परमेश्वर ने भी इसी उपवास प्रार्थना में उस सिस्टर को लेकर आया है। आणि देव बघा या सोबत प्रार्थनेमध्ये ते शिष्याला ताकि जातात. हमें भी उत्साहित हम हो जाए। आपणही उत्साही व्हावं. अक्सर लोग क्या होते हैं, डॉक्टर लोग ये बोलेंगे एबनॉर्मल है, गुटका है, अच्छा नहीं है, खराब है बच्चा, अंदर झांके दिखाई दिया और सोनोग्राफी है ना, प्रॉपर तो नहीं बता सकते, परमेश्वर सब कुछ कर सकता है। अगर एबनॉर्मल है तो परमेश्वर नॉर्मल कर सकता है गर्भ में। आणि जर ॲबनॉर्मल आहे तर देव गर्भामध्ये त्याला नॉर्मल करू शकतो. अभी कल कंचन का फोन आया था, उसने भी मुझे गए हफ्ते में फोन आया था कि बच्चा हिल नहीं रहा है और पलटी मार चुका है। आणि कंचन ताईचा फोन आलेला आणि त्याने मला सांगितलं की मूल गर्भामध्ये हलत नाही आणि त्याने पलटी मारलेली आहे और गले में नाड़ भी अटक गया है। आणि गळ्यामध्ये नाळ अटकलेली तो आहे. फिर हम प्रार्थना करके लिया उसने। आणि प्रार्थना करून घेतली त्याने. बोला प्रभु अभी वो इतना दूर है, अभी उसका सहारा मदद करना करके प्रभु। आणि देवाची खूप लांब आहे म्हणून आता तिचा आजोबा तुम्ही सांगू मी तिला कभी मदत फोन करा. आके बताइए कालच फोन आला आणि त्याने क्या सांगितलं हो गया कंचन, आज तो वापस शुरू में मैं डर गई थोड़ा सा। आणि थोडीशी घाबरली तर पुन्हा फोन आला म्हणून. बच्चा हिल रहा है, आणि ती जो म्हणली पलटी की मारा था वो अभी नॉर्मल हो गया है आणि मूल हलत आहे आणि जे पलटीमध्ये आता ते सरळ झालेलं आहे. नाड़ गले के 2 राउंड किया था ना, वो दोनों भी निकला हुआ है। आणि 2 पिढ्या मारलेल्या नाळीच्या त्या पण सुटलेल्या आहेत.
प्रार्थना से सब हो सकता है। आणि प्रार्थनेद्वारे सर्व काही होऊ शकतं. नॉर्मल बच्चा नॉर्मल हो सकता है। नॉर्मल होऊ शकते. टिंगू बच्चा नंबरू हो सकता है। गुटका मुलगा मोठा होऊ शकतो. टिंगू भी कोई नुकसान नहीं, हमारा हाथों देखो कितना खूबसूरत है। 5 साल का है ना, 4 साल का 5 हो गए। कोई बात नहीं, तो खूबसूरत है वो, है ना। वो बाद में हाइट बढ़ जाएगी, हम लोग प्रेयर करके करके देखो बाद में इतना हाइट बढ़ जाएगी उसकी, फिर हम बोलेंगे अरे ये काम क्या हो इतना सब क्यों। साइकिल ऐसा आगे आगे वो बन जाएगा, हाइटेड हो जाएगा। हमारे बच्चे कभी भी गुटके नहीं लेंगे, आणि आपली मुलं कधीच गुटकी नाही राहणार. क्यों? क्योंकि हमारा यीशु टॉल है। कारण आपलं येशू उंच आहे. हाँ अभी हाँ सच बात है, ये अच्छी गवाही है। हर्षल तो एकदम गुटका था आणि हर्षद एकदम गुटका होता. और अभी देखो हर्षल की हाइट। आणि आता तुम्ही हर्षदची हाईट कोई बोलेगा क्या कि वो देखो वो प्रणाम भी और प्रथम का भी हाइट कम था, लेकिन प्रभु की दया से भी उनका हाइट देखो। आणि प्रथम प्रणामची पण हाईट कमी होती, पण आता देवाच्या दयेने त्यांची हाईट बघा. प्रणाम की हाइट देखो, प्रणामची हाईट बघा. कोई बोलेगा तो ये सब कौन करता है? परमेश्वर करता है ना। आणि सर्व काम करतं देव करतो ना. हम बच्चों को मारना नहीं, आणि म्हणून आपण मुलांना मारून नाही मारायचं नाही. याद रखो। लक्षात ठेवा. इसलिए यीशु बचपन से जन्म क्यों लिया? आणि येशू ख्रिस्ताने जन्म का घेतला? बच्चा बनकर क्यों जन्म लिया? आणि मूल म्हणून जन्म का घेतला? ये सबसे जो प्रश्न बड़ा था उसका उत्तर है ताकि गर्भपात बंद हो। आणि हा सर्वात मोठा प्रश्न जो लोकांना होता त्याचं उत्तर आहे कारण गर्भपात होऊ नये. मालूम हुआ? माहिती झालं? हम बच्चों को प्यार करें, आपण मुलांना प्रेम बच्चों की करायचे, हत्या नहीं करें। आपल्या मुलांची हत्या नाही करायची. वो उस समय पर यीशु के जन्म के बाद हेरोद ने उन बच्चों को मारा। आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याच्या नंतर हेरोदाने त्या सर्व लहान मुलांना मारून टाकलं. कितने बच्चों को मारा, कितना हाहाकार था, दुख था। आणि किती दुःख होतं त्या गावामध्ये. ये परमेश्वर दिखाना चाहता था। आणि देवाला दाखवायचं होतं. देखो बच्चे को मारने पे कितना दर्द होता है माँ लोग को। आणि बघा मुलांना मारून टाकल्याच्या नंतर आईला किती दुःख होतं. पिता को, एका वडिलांना, फैमिली को। एक कुटुंबाला. इसलिए गर्भपात करना मना है। म्हणून गर्भपात करणं मना आहे. तो ये 33 पॉइंट्स आज हमारे हो गए। आणि इसलिए यीशु मसीह पृथ्वी पर आए। 33 पॉईंट आज आपले झालेले आहेत म्हणून येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आले. करेंगे प्रार्थना, करूया प्रार्थना. एक साथ कर लेंगे। एक सोबतच करू. खड़े हो जाएंगे। उभं राहूया. प्रार्थना। प्यारे पिता, प्रभु यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ। यीशु मसीह को आपने इस पृथ्वी पर इसलिए भेजा ताकि इसी पृथ्वी पर मैं ईश्वरीय स्वरूप में सहभागी हो जाऊँ। भले मैं इंसान हूँ, इसी पूर्ण इंसानियत में ईश्वरीय स्वरूप हो और मुझे मूल्यवान बड़ी जो प्रतिज्ञा की है उसका मैं इस्तेमाल करूँ। यीशु राजा बनकर इस पृथ्वी पर जन्म लिया है और वो मेरे जीवन का राजा है। हाँ, मुझे इसी बच्चों हमारे जो मसीह बच्चे हैं वो गर्भ से ही पवित्रताई में जन्म लेने के लिए प्रभु यीशु का जन्म हुआ है। वो हमारा एक ऐसा महायाजक है, दयालु और विश्वासु, जो हमेशा हमें मदद करने के लिए और हमारे पापों के लिए प्रायश्चित करने के लिए और एक नया आदम, दूसरा आदम जो हमें नया बनाता है और हमारी प्यास बुझाकर इस संसार में भटकना बंद करता है। हमारी गंदी आदतें दूर कर हमारे अंदर अनंत काल का सोता बहाता है और हमारे द्वारा पिता से प्यार करवाता है, परमेश्वर को प्यार दिलाता है। परमेश्वर का वैभव प्रकट करने के लिए प्रभु यीशु आप इस पृथ्वी पर आए। हम अंधकार में न चले, हम इस पृथ्वी पर कभी गिरे नहीं, इसलिए आप आए।
भविष्यवाणियाँ आप पूरी करते हो। आप ही में भविष्यवाणियाँ पूरी होती है। इसलिए आप मेरे अंदर हो, मेरे जीवन में आए हो, इसलिए सारी भविष्यवाणियाँ मेरे जीवन में आप पूरी करोगे। और कोई भी बच्चा गर्भ में कभी न मारे, इसीलिए आपका जन्म हुआ। प्रभु मैं धन्यवाद देता हूँ कि आप इस पृथ्वी पर आए, मेरे जीवन में आए। कोटि-कोटि धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देता हूँ मुझे बताने के लिए,